फोटो पण अपलोड करायचा. क्या थंडी वाजते मग. हॅलो, सर्वांना आवाज येतोय का? सगळ्यांना एक विनंती होती की सगळ्यांनी आपले व्हिडिओ आणि ऑडिओ बंद ठेवले तर बरं होईल.
शेअर स्क्रीन. पीपीटीचे असं कंट्रोल केलं तर माझ्याकडे राहायला पाहिजे. अच्छा, होते आहे ना फ्रॉम करंट बघेल. हॅलो हॅलो, आवाज येतोय सर्वांना? हो हो येतो. येतोय. कुठला? नमस्कार सर्व लाभार्थ्यांचे स्वागत अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये. आपण आज मत्स्यशेती या विषयावर ठीक डॉक्टर विवेक वर्तक यांचे मार्गदर्शन घेणार आहोत. महामंडळाकडनं माननीय व्यवस्थापकीय संचालक देशमुख सर पण आहेत. आपण लगेचच या सेशनला सुरुवात करणार आहोत. डॉक्टर विवेक सर आपल्याला त्याविषयी मार्गदर्शन करतील. कृपया फक्त सर्वांनी आपले व्हिडिओ आणि ऑडिओ म्यूट करा, म्हणजे जेणेकरून सर्वांना आवाज व्यवस्थित ऐकायला येईल. तर डॉक्टर विवेक सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं सेशन सुरू करावं. माझे शेअर झालेलं दिसतंय का? हो हो स्क्रीन दिसते शेअर झालेली? हो, दिसतंय दिसतंय. नेक्स्ट स्क्रीन आली आता? दिसते, आली आहे. 2 नंबरची आली? हो हो क्लिअर दिसते का सगळ्यांना? हो दिसते. 2 नंबरची स्क्रीन आली. ठीक आहे. नमस्कार. आज आपण मत्स्य शेती, पिंजरा शेती आणि मत्स्य प्रक्रिया याविषयी वेबिनार मध्ये थोडं मार्गदर्शन करणार आहोत. तर माझी ओळख म्हणजे मी डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत पनवेलला मत्स्य उपकेंद्र आहे, जे तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र अंतर्गत आहे. आणि त्या मत्स्य उपकेंद्रामध्ये मी मत्स्यशास्त्रज्ञ म्हणून गेली 25 वर्ष कार्यरत असून आमच्या इथे मत्स्य शेतीचे विविध डेमॉन्स्ट्रेशन मॉडेल्स जसं पिंजरा शेती, बायोफ्लॉक, मत्स्य संगोपन, मत्स्य संवर्धन, शोभिवंत मत्स्यपालन असे विविध उपक्रम इथे उपक्रमावर संशोधन केलं जातं. त्याचप्रमाणे संशोधन केल्यानंतर त्यावर प्रशिक्षणही आपण राबवतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण हा वेबिनार बघत आहोत. तर याच्यामध्ये आता हे बरोबर झालं. आपल्याला मला सांगावं वाटतं की आपल्या देशामधलं जे आता मत्स्य उत्पादन आहे ते मत्स्य उत्पादन जरी एक चांगल्या दिशेने जात असलं तरी पण एक संशोधन झालेलं आहे की त्याच्यामध्ये जर आपण मत्स्य शेती चांगल्या आधुनिक पद्धतीने तसेच शास्त्रोक्त पद्धतीने केली नाही तर त्याच्यामध्ये 2048 ते 50 या कालावधीमध्ये आपल्या समुद्रातील सगळा मत्स्यसाठा संपुष्टात येण्याची भीती निर्माण झालेली आहे. आणि ज्यावेळी ही भीती निर्माण झाली ते संशोधन 2006 सालीचं होतं आणि त्याच्यानंतर असे काही मार्गदर्शन करण्यात आले की आपल्याकडे जे इनलँड फिशरीज आहे म्हणजे गोड्या पाण्यातील मत्स्यशेती आहे त्या गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीमध्ये जर आपण शास्त्रोक्त पद्धतीने ती मत्स्यशेती केली तर हा जो दबाव आहे समुद्रातील माशांवरचा तो कमी होऊन मी
लेक्चरमध्ये करतो, तुम्हाला लेक्चरमध्ये करतो. तर अशा प्रकारे हा दबाव कमी होऊन गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन जर वाढलं तर त्याच्यापासून आपला आर्थिक विकासही होईल आणि समुद्रावरील माशांवर जे प्रेशर आहे ते प्रेशर कमी होऊन हा जो धोका निर्माण झालाय, कारण की आपल्या समुद्रातली सागर संपत्ती संपली तर आपला जीडीपी चा बराचसा जो रोल आहे तो समुद्र संपत्तीच्या एक्सपोर्ट मधनं पण आहे, तर त्याच्यावर परिणाम होऊन आर्थिक विकास आपला खालावेल. त्याकरिता गोड्या पाण्यातील मत्स्यशेती करून इनलँड फिशरीज कसं करायचं हे इम्पॉर्टंट आहे आणि त्यातल्या अनेक पद्धती आहेत त्या आता आपण बघणार आहोत. आपल्याकडे जर विचार करायचा म्हटलं तर भरपूर ऍक्वाकल्चर, इनलँड ऍक्वाकल्चर साठी खूप स्कोप आहे. आपल्याकडे नद्या, बॅकवॉटर, धरणं, तलाव आहेत आणि ह्या सगळ्या मध्ये जर आपण गोड्या पाण्यातील मत्स्यशेती केली तर नक्कीच एक विकासाचं मोठं आपल्याकडे दालन उभं राहत आहे आणि ह्या मत्स्यशेतीचा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला आर्थिक विकास करण्याकरता फायदा होऊ शकतो. एक छोटीशी स्लाइड आहे की हे सर्व जे नॉलेज देणाऱ्या संस्था कुठे आहेत, तर बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की मत्स्यशेती हा विषय खरोखर काय आहे, कसा आहे. तर बऱ्याच जणांना ह्या गोष्टीची कल्पना नाहीये की हे एक प्रोफेशनल डिग्री आहे आणि 12वी सायन्स नंतर 4 वर्षाची बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स अशी ही डिग्री मिळते, जिथे हे सर्व शिक्षण दिलं जातं आणि त्या शिक्षण देणाऱ्या संस्था ज्या आहेत त्या रत्नागिरीला मत्स्य महाविद्यालय आहे जे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत 2 मत्स्य महाविद्यालय आहेत, जे आहे मत्स्य महाविद्यालय नागपूर आणि मत्स्य महाविद्यालय उदगीर. आणि यावर्षीच एक नवीन कॉलेज होऊ घातले ते आहे मत्स्य महाविद्यालय अमरावती इथे सुरू झालेलं आहे. सर एक मिनिट, स्क्रीन थोडा मोठा करा आणि स्लाइड शो करा ना, स्क्रीन छोटी दिसते. तुम्हाला याचा कंट्रोल करून करता येईल का? करतो. तुमच्याकडनंच होईल सर ते स्क्रीन. प्रतीक्षा मॅडम, आपल्याला कंट्रोल मिळू शकेल का? राईट्स दिले तर आम्ही करू शकतो. चालेल सर. हा करा सर कंटिन्यू. फ्रॉम करंट स्लाइड आहे ना, तिथून जर केली आपण तर सर व्यवस्थित होऊन जाईल. तुमच्या इथे करून बघा जरा, आणि मी केल्यावर पूर्ण माझा फक्त ते स्लाइडचाच व्ह्यू राहतो, मला बाकीचा व्ह्यू जातो सगळा. हा बस ठीक आहे सर, केलाय. हो सर कंटिन्यू करा. आणि हे बॅचलर ऑफ फिशरीज झाल्यानंतर आपल्या रत्नागिरी मत्स्य महाविद्यालय येथे मास्टर्स ऑफ फिशरीज सायन्स आहे, हे 2 वर्ष असतं आणि त्याच्यानंतर 3 वर्षाची पीएचडी हे रत्नागिरीला शिक्षण मिळतं. नागपूर, उदगीर आणि अमरावती इथे बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स ची आता सुविधा आहे आणि हे झाल्यानंतर ऑल इंडिया लेवलची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होते आणि बॅचलर ऑफ फिशरीज नंतर, फिशरीज सायन्स नंतर आपण अंधेरीला आपल्याला एक सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन आहे की जिथे मास्टर्स ऑफ फिशरीज सायन्स तिथेही करता येतं. त्या एंट्रन्स मध्ये जे टॉपर्स असतात त्यांना तिथे ऍडमिशन मिळते. अशा प्रकारे या विषयाचं शिक्षण या संस्थांमध्ये मिळतं आणि अतिशय चांगल्या संधी आहेत या व्यवसायामध्ये आणि शिक्षणामध्ये. तर त्यासाठी आपण आपल्या संबंधित कोणी जे असतील आपले नातेवाईक, मुलं, त्यांना ह्या शिक्षणासाठी जर पाठवलं तर नक्कीच खूप चांगला स्कोप आहे, कारण की आपल्याला एका वर्षी फक्त एका कॉलेजमधून 40 विद्यार्थी पास आउट होतात आणि त्यामुळे यामध्ये संख्या खूप आहे आणि उपलब्ध मनुष्यबळाची गरजही खूप जास्त आहे. त्या दृष्टीने ही स्लाइड आपण ठेवलेली आहे. आणि आपल्याकडे डिप्लोमा इन फिशरीज इंजिनिअरिंग पण रत्नागिरीला आहे, जे 10वी नंतर आपल्याला करता येतं. 10वी नंतर डिप्लोमा इन फिशरीज इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेता येतं. आता आपण मत्स्यशेती याकडे वळूया. आणि मत्स्यशेती म्हणजे काय, तर मत्स्यशेती म्हणजे जलचर प्राण्यांचे अर्थार्जनाकरता किंवा अन्न घटकाची गरज भागवण्याकरता कृत्रिमरित्या केलेले पालन किंवा संवर्धन. तर अशा प्रकारे मत्स्यशेती ही कृत्रिमरित्या केलेलं माशांचं पालन आहे
आणि त्याच्यामध्ये मासे, खेकडे, कोळंबी, बेडूक, पाणसाप, कासव यांचा समावेश होतो. पण आपल्याकडे मासे, खेकडे आणि कोळंबी याला मागणी आहे. बेडूक आणि पाणसाप आपल्याकडे खाल्ले जात नाहीत, त्याच्यामुळे त्याची शेती आपल्याकडे नाही, पण परदेशात त्याची होते. पण कासवाचीही शेती होते, पण कासव पकडण्यास बंदी आहे, त्यामुळे त्याचं संवर्धन केलं जातं, त्याचं जतन केलं जातं. आणि कासव हा आपल्याला अतिशय फायद्याचा आहे. समुद्रामध्येही ते शेवाळ खाण्याचं काम करतं आणि त्यामुळे समुद्रातील शेवाळ ऑटोमॅटिक क्लिनिंगचा पर्पज कासव पार पाडतो. त्याच्यामुळे कासव संवर्धन आणि जतन करणं, त्याला न मारता त्याला सोडून देणं हे अतिशय आवश्यक आहे. मत्स्यशेतीमध्ये जर आपण बघायला गेलो तर आपल्याकडे मिश्र मत्स्यशेती येते, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे मासे हे एकत्रितरित्या संवर्धन केले जातात. त्याचप्रमाणे आता नवीन मोनोसेक्स फिश फार्मिंग आलेलं आहे, ज्याचं एकलिंगीय संवर्धन म्हणतात, ज्याच्यामध्ये नर तर नर किंवा मादी तर मादी असं फक्त तेवढंच केलं जातं. त्याचा पर्पज असा असतो की फक्त नर संवर्धन केल्यामुळे ब्रीडिंग एनर्जी सेव्ह होते, त्यांच्यामध्ये मेटिंग राहत नाही आणि मग ती एनर्जी ही ग्रोथकडे कन्वर्ट होते आणि माशांची जलद वाढ होते. त्याच्यामध्ये स्कॅम्पी आणि तिलापिया सारखे मासे हे प्रामुख्याने केले जातात. एक जातीय संवर्धन म्हणजे टायगर कोळंबी किंवा जिताडा संवर्धन, म्हणजे त्या तळ्यामध्ये फक्त तोच मासा असतो किंवा तीच कोळंबी असते, त्याला एक जातीय संवर्धन असं संबोधलं जातं. श्वसनशील मत्स्यशेती म्हणजे काय प्रकार आहे, तर आपल्याकडे काही मासे असे आहेत ज्याला कॅटफिश प्रकारातले आहेत की ते हवेतील ऑक्सिजन घेऊन पण जगू शकतात. म्हणजे पाण्यातलं ऑक्सिजन कमी झालं ते वर येऊन ऑक्सिजन हवेतलं कंझ्युम करतात. तर त्या माशांमध्ये मरळ, शिंगी, मागूर सारख्या माशांचा समावेश आहे. पण मागूर माशामध्ये जर मी आपल्याला सांगायला गेलो तर मागूर मासा हा जर थाई मागूर असेल तर त्याला शासनाने बंदी दिलेली आहे, कारण की तो मासा एकदा जलाशयामध्ये, नद्यांमध्ये गेला की तिथे तो इतर माशांना खातो आणि आपलं नॅचरल बायो डायव्हर्सिटीला डिस्टर्ब करतो, कारण की तो एक अतिशय कार्निवरस फिश आहे. तर त्यामुळे त्या माशाचं संवर्धन, थाई मागूरचं, त्याला बंदी आहे. नंतर तलावातील मत्स्यशेती, ती नैसर्गिक किंवा खणलेले तलाव. नैसर्गिक आपल्याकडे गाव तलाव असतात आणि खणलेले म्हणजे आपल्याकडे मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत शेततळी ही शासनाने शेतकऱ्यांना 10 गुंठ्यापर्यंतची दिलेली आहे आणि अशा शेततळ्यांमध्ये जे मत्स्यपालन केलं जातं त्याला आपण तळ्यातील मत्स्यशेती म्हणतो. त्याचप्रमाणे जलाशयातील मत्स्यशेती म्हणजे आपल्याकडे अनेक जलाशय उपलब्ध आहेत आणि ते भाडे तत्वावर दिले जातात. त्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक तर पूर्ण जलाशयाचा ठेका दिला जातो की ज्याच्यामध्ये मासे सोडून मासेमारी करता येते, आणि दुसरा म्हणजे त्या जलाशयातील 1% जागा, एकूण त्याचे जे क्षेत्र असते त्याच्या 1% जागा ही पिंजरा संवर्धनासाठी राखीव ठेवलेली आहे आणि त्या पिंजऱ्या संवर्धनासाठी शासनाकडून अनुदानही दिलं जातं आणि ते अनुदान दिल्यानंतर मग त्याच्यामध्ये पिंजरे टाकून 24 किंवा 48 असे पिंजरे टाकून त्याच्यामध्ये मत्स्यशेती केली जाते, त्याला पिंजरा शेती असं म्हणतात. आणि नंतरचा जो प्रकार आहे त्याला एकात्मिक मत्स्य संवर्धन असं म्हणतात. त्याचा एकात्मिक मत्स्य संवर्धन हा अतिशय नवीन चांगला कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण अर्बन ॲक्वाकल्चर सारखी कन्सेप्ट राबवू शकतो किंवा त्याच्यामध्ये सर्व घटकांचा समावेश करून आपण एक चांगला प्रकल्प राबवू शकतो की ज्याच्यामध्ये मत्स्यशेती असेल, त्याच्यासोबत फलोत्पादन असेल, कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, वराहपालन असेल, मेंढीपालन असेल आणि ह्या सगळ्यांचे एकमेकाचे आउटपुट आहेत ते दुसऱ्याला इनपुट म्हणून फायदेशीर होतात. उदाहरण द्यायचं झालं तर आपण जर मत्स्यशेती बरोबर आपण कुक्कुटपालन केलं तर कुक्कुटपालन मध्ये जी काही विष्ठा असते कोंबड्यांची, ती विष्ठा हे मत्स्यशेतीसाठी खत असतं, मग खाद्य नसतं. बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की ती विष्ठा जी आहे ती माशांना खायला दिली जाते, ते चूक आहे, असं कुठेही होत नाही आणि ते चुकीचं पण आहे, कारण की ते हाय न्यूट्रिएंट्स वालं ती विष्ठा असते की ज्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण खूप जास्त असतं. तसं खाऊन माशांना आजार येतो आणि माशांची मरतुकी होते. तर हे ऍज अ खत म्हणून टाकायचंय, त्याला प्रमाण आहे आणि त्याप्रमाणे मग आपण त्याचं फर्टिलायझर म्हणून जर वापर केला तर त्याच्यापासून नैसर्गिक प्लवंग निर्मिती होते आणि ते प्लवंगापासून प्राणी प्लवंग तयार होतं आणि हे प्राणी प्लवंग असतात हे माशांचं खाद्य असतात. बऱ्याच जणांना असं गैरसमज आहे की माशांची कोंबडीची विष्ठा जी आहे ती आपण माशांना खायला घालतो, तर चुकीचं आहे. तर अशा प्रकारे हे सगळं एकत्रित केलं आणि त्याच्यासोबत जर मत्स्य पर्यटनाची जोड दिली, म्हणजे
आपल्याकडे जर तिथे टुरिझम प्लेस असेल, आपल्याकडे जागा असेल, तर अशा प्रकारे मत्स्य शेती आणि इतर उपक्रम राबवून तिथे थोडेसे मत्स्य पर्यटन म्हणजे लोकांना येऊन तिथे मत्स्य शेती बघायला मिळेल, त्याचप्रमाणे तिथे राहायची सोय केली आणि तिथलेच प्रोड्युसर फळे, तिथली भाजीपाला आणि तिथलंच दूध आणि मासे असं सगळं दिलं तर एक पर्यटनाचाही व्यवसाय चांगला होऊ शकतो. त्यानंतर शोभिवंत मत्स्य संवर्धन हा एक चांगला विषय आहे की त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या संधी आहेत. तर याच्यामध्ये शोभिवंत माशांचं ॲक्वेरियम जे आपण करू शकतो की ज्याच्यामध्ये एखाद्या चांगल्या पॉश एरियामध्ये एखाद्या गाळ्यामध्ये आपण याचं ॲक्वेरियमचं एक छोटंसं दुकान चालू केलं की त्याच्यातनं माशांच्या टाक्या विकता येतात, त्याच्यातून मासे विकता येतात, त्याची लागणारी उपकरणं विकता येतात आणि हे असं सगळं करून एक चांगलं दुकान शोभिवंत माशांचं जर टाकलं तर त्यातून चांगल्या प्रकारे रिटर्न्स आहेत. मी स्वतः हा व्यवसाय मला नोकरी लागण्याच्या पूर्वी मी 1 वर्ष स्वतः हा व्यवसाय करत होतो आणि हा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे मी केला. म्हणजे त्यावेळी 2000 साली शोभिवंत मत्स्यपालांच्या दुकानामधून मी 30,000 रुपये प्रति महिना एवढा प्रॉफिट घेत होतो. नंतर मी ज्यावेळी या जॉबमध्ये आलो त्यावेळी तो मी माझ्या भावाकडे व्यवसाय हँडओव्हर केला आणि अजूनही चालू आहे. आणि मला एवढं सांगायचं की 2000 साली क्लास 1 ऑफिसरची मी ज्यावेळी जॉईन झालो त्यावेळी सॅलरी ही 12,000 होती आणि त्यावेळी 30,000 रुपये मला व्यवसायातून मिळत होते. तर एवढा त्याच्यामध्ये मार्जिन चांगला आहे आणि संधी चांगली आहे. फक्त मी इकडे आलो आणि मी आल्यामुळे आता मी आपल्या सगळ्यांशी बोलू शकतोय. हे नॉलेज हे सिक्रेट शेअर करू शकतोय. जर मी तिथे राहिलो असतो तर कदाचित आपण स्वतःचाच व्यवसाय बघितला असता आणि आपण ह्याचा प्रसार केला नसता. तर अशा प्रकारे हा एक व्यवसाय आहे. नंतर आपल्याकडे संवर्धन योग्य माशांमध्ये जिताडा, भारतीय प्रमुख कार्प, पंगॅशियस, तिलापिया आणि कॉमन कार्प हे मासे संवर्धन योग्य आहेत. अनेक मासे आहेत पण त्यापैकी हेच का संवर्धन योग्य आपण असं म्हणतोय कारण की त्याच्यासाठी आवश्यक अशी माशांची निवड जी आहे ती कशाच्या बेसिसवर करायची तर त्याला मागणी असायला पाहिजे. उदाहरणार्थ आता मला कल्पना नाहीये की कोणकोणत्या भागातील लोक हा वेबिनार अटेंड करतायत पण प्रत्येकाच्या भागाप्रमाणे त्या माशांची आवड निवड वेगवेगळी असते. हा मी बघितलेला आहे. काही ठिकाणी जिताडा मासा खूप मोठ्या प्रमाणात आवडतो तर काही ठिकाणी कोंबडा मासा म्हणतात म्हणजे कॉमन कार्प हा चांगल्या प्रमाणात ऍक्सेप्ट केला जातो. काही ठिकाणी कटला खूप मोठ्या प्रमाणात ऍक्सेप्ट केला जातो. तर त्या भागामध्ये जशी मागणी आहे ना त्याप्रमाणे संवर्धन करायला माशांची निवड करायची. त्याला भावही तिथे असायला पाहिजे. महत्वाचं म्हणजे त्याचं बीज उपलब्ध असायला पाहिजे. आपण बऱ्याचदा एखादी गोष्ट संवर्धन कुठेतरी बघतो माध्यमांमध्ये की हे चांगलं आहे चांगलं आहे आणि मग आपण करायला जातो. जसं आता गोड्या पाण्यातील खेकड्याचं झालेलं आहे. जो तो उठसूट गोड्या पाण्यातील खेकडा करायचा खेकडा करायचा आणि कुठेतरी खड्ड्यामध्ये कोणतरी बाहेरून नदीतून खेकडे आणून सोडतो, त्यांना काही खायला देतो, ते वाढतात आणि मग त्याचं बघून 10 जण 100 जण अनुकरण करायला जातात आणि नंतर त्यांना लक्षात येतं की ते बीजच मिळत नाहीये. मग अशी परिस्थिती येऊ नये. हॅचरी असायला पाहिजे, त्याचं बीज उपलब्ध असायला पाहिजे आणि हा एक व्यवसाय म्हणून करणं गरजेचं आहे. त्याला प्रोफेशनल टच पाहिजे. कारण की 1 वर्ष तुम्ही कराल आणि नंतर ते बीजच उपलब्ध झालं नाही तर मग तो व्यवसाय तिथेच थांबवायचा का? तसं नसायला पाहिजे. त्याची टेक्नॉलॉजी अवेलेबल असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक माशाचं हे संवर्धन तंत्रज्ञान वेगवेगळं आहे. तरी जिताडा मासा त्याचं टेक्नॉलॉजी वेगळी आहे. भारतीय प्रमुख कार्प त्यांची टेक्नॉलॉजी वेगळी आहे. पंगॅशियसची टेक्नॉलॉजी वेगळी आहे. तिलापिया नर तिलापियाची टेक्नॉलॉजी वेगळी आहे. तर प्रत्येकाचं तंत्रज्ञान हे उपलब्ध असायला पाहिजे. जसं आपण बघायला गेलो तर आता मी उदाहरण पुन्हा का देतो की गोड्या पाण्यातील खेकडा शेती बरेच जण असं करण्याचा प्रयत्न करतात. बरेच जण फेल्युअर गेलेले आहेत. बरेच जण आम्हाला सांगतात. मग त्यांना आम्ही सांगितलं की आमच्याकडे अजून त्याच्यावर प्रयोग चालू आहेत विद्यापीठात. त्याच्यावर टेक्नॉलॉजी डेव्हलप करतोय आम्ही. तोपर्यंत थांबा. कुठेतरी दुसरं काहीतरी बघून तुम्ही त्यात पैसे इन्व्हेस्ट करू नका. जी टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे त्याच्यावरच मत्स्यशेती करणं हे गरजेचं आहे. त्याचं तंत्रज्ञान हे विद्यापीठाकडून मान्यता प्राप्त असायला पाहिजे. विद्यापीठाने त्याचं तंत्रज्ञान विकसित केलेलं असायला पाहिजे. कारण की ज्यावेळी आम्ही संशोधन केंद्रावर कोणती टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो त्यावेळी आम्ही 3 वर्ष ते प्रयोग आमच्या शेतावर, आमच्या तळ्यावर, आमच्या प्रक्षेत्रावर घेतो आणि नंतर ते प्रयोग जे आहेत त्याच्या शेतकऱ्याच्या शेतावरही आम्ही ट्रायल्स घेतो आणि मग त्या ट्रायल्स मधनं जे रिझल्ट येतात ते आम्ही एक प्रॉपर चॅनल मधनं त्याचं प्रेझेंटेशन होऊन मग ते तंत्रज्ञान आम्ही संबंधित विभागाला हँडओव्हर करतो. तर हा प्रोटोकॉल फॉलो झालेला असायला पाहिजे. तरच आपण
त्या विषयामध्ये हात घाला आणि त्याचं शेती करण्यासाठी हातात घ्या, तर आपल्याला नुकसान होणार नाही. कारण की आम्ही ज्यावेळी आमच्या प्रक्षेत्रावर टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो तेव्हा आम्ही चुकतो, आम्ही ही निगेटिव्ह रिझल्ट्सला सामोरे जातो, पण ते निगेटिव्ह रिझल्ट हे तात्पुरते आमच्या पुरते असतात, त्याच्यावर आम्ही सोल्युशन काढतो. ज्यावेळी निगेटिव्ह रिझल्ट हे कम्युनिटीमध्ये जातात, ज्यावेळी 100 शेतकरी एखादी चुकीची टेक्नॉलॉजी अडॉप्ट करतात आणि त्याच्यामध्ये त्यांना नुकसान होतं, त्यावेळी आपल्या शासनाचं नुकसान होतं जास्त प्रमाणात, कारण की 100 लोक नुकसान होतात. इथे आमचं जे नुकसान होतं ते लिमिटेड नुकसानामध्ये होतं, म्हणजे आम्ही एकटे जरी फेल्युअर झालो तरी त्याच्यामुळे 100 शेतकरी वाचतात, पण 100 शेतकरी जर फेल्युअर झाले तर त्याचं मोठं नुकसान होतं. म्हणून तंत्रज्ञान हे उपलब्ध असायला पाहिजे आणि संवर्धनासाठी मान्यता असायला पाहिजे. जसं मी मगाशी म्हणालो, मागूर माशाच्या संवर्धनाला मान्यता नाहीये. खाई मागूर हा मासा आपल्याकडे संवर्धन करण्यासाठी त्याला मान्यता नाहीये. कोणी त्याचं संवर्धन करताना सापडलं तर त्याला शिक्षा आहे. तर अशा प्रकारचे मासे हाताळूच नका, भले त्याच्यामध्ये तुम्हाला किती वाटत असेल की हा शॉर्ट टर्म मध्ये खूप गेन देणारा मासा आहे, पण लॉंग टर्म मध्ये जर विचार करायला गेलं तर हे मासे पर्यावरणासाठी त्याचप्रमाणे माणसासाठीही धोकादायक आहेत. म्हणजे पर्यावरणासाठी तर मगाशी मी म्हणालो की बायोडायव्हर्सिटी डिस्टर्ब करतात आणि माणसासाठी अशा प्रकारे धोकादायक, कारण की हे मासे ज्यावेळी संवर्धन केले जातात त्यावेळी त्याला निकृष्ट दर्जाचं खाद्य म्हणजे अगदी स्लॉटर वेस्ट वगैरे हे टाकलं जातं आणि मग तो मासा ते खातो. त्या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात तळ्याची पाण्याची गुणवत्ता ढासळते, ऑक्सिजनची गुणवत्ता ढासळते आणि तशा कंडिशन मध्ये ते मासे संवर्धन केले जातात आणि मग ते मासे जर माणसाच्या आहारात आले तर त्याच्यापासून माणसालाही ते आजार होतात आणि म्हणून अशा प्रकारच्या माशांवर शासनाने बंदी टाकलेली ते अतिशय योग्य आहे आणि त्या बंदीचा स्वीकार करून त्याचं पालन करणं हे आपल्या हातात आहे. एक शेतकरी म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारच्या गोष्टी, चांगल्या प्रकारचे मासे हे माणसाच्या प्लेट पर्यंत पोहोचवले तर गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीला खूप चांगले दिवस येऊ शकतात. आज शास्त्रोक्त आणि शाश्वत मत्स्यशेती जर केली तर आपल्याकडे खूप लोक असे आहेत की ते आजकाल हेल्थ कॉन्शियस आहेत, त्यांनाही क्वालिटी फूड लागतं आणि ते जर आपण क्वालिटी फूड सप्लाय केलं तर त्यासाठी चांगला दरही द्यायला ते तयार असतात. तर आता संवर्धनासाठी योग्य माशांचे आपण फोटो बघूया, ज्याच्यामध्ये भारतीय प्रमुख कार्प आहे. ह्याची आपल्याला मागणी आहे, भावी आहे, मान्यता आहे, त्याचं ब्रीडिंग टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे आणि त्याचं कल्चर टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे. हा कटला मासा आहे, हा रोहू आहे, हा मृगल आहे, हा सायप्रिनस आहे, हा पंगॅशियस मासा आहे. मी या माशावरून का थांबतोय, कारण की या माशाबद्दल थोडं आपल्याला सांगायला लागेल की हा मासा मेकॉंग रिव्हर मधला व्हिएतनाम देशातला आहे, जो आपल्याकडे आता उपलब्ध व्हायला लागला आहे. याचं बीज तयार होतं आपल्याकडे, त्याच्या संवर्धनाचं तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा मासा हा एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे. या माशाच्या फिलेट्स ह्या एक्सपोर्ट केल्या जातात. या माशावर खवलं नाहीये, त्याची स्किन आहे ती प्रीमियम लेदर म्हणून वापरली जाते. या माशाचं बहुगुणी मासा म्हणून आम्ही याला कल्प मत्स्य म्हणतो. याचा अजून एक चांगला गुण म्हणजे हा श्वसनशील असल्यामुळे याला हाय स्टॉकिंग डेन्सिटी मध्ये तलावामध्ये पिंजऱ्यामध्ये आपल्याला संवर्धन करता येतं. हा तरंगणारं मत्स्य खाद्य ऍक्सेप्ट करतो, त्याच्यामुळे आपल्याला खूप प्रोफेशनली ह्या माशाचं संवर्धन करता येतं. व्हिएतनाम देशाची बरीच मोठी इकॉनॉमी हा मासा एकटा हँडल करतो. दरवर्षी इंडिया अराउंड 30,000 टन एवढं माशांच्या तुकड्या फिलेट्स इम्पोर्ट करतं ह्या माशाच्या. आता विचार करा, 30,000 टन्स म्हणजे खूप मोठं प्रमाण आहे आणि आपल्याकडे उपलब्ध जलक्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये ह्या माशाचं संवर्धन होऊ शकतं. या माशाचं 5 वर्षापूर्वी आम्ही तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी घेतलं आणि अजूनही आम्ही त्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये पुढे आलोय आणि त्याचं आता शेततळ्यांमध्ये आम्ही पिंजरा टाकून मत्स्यपालन करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले, जे खूप पॉप्युलर होत चाललेलं आहे आणि त्यामुळे ह्या माशाच्या 30,000 टनाच्या फिलेट्स निर्मितीचं ध्येय जर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ठेवलं तर नक्कीच महाराष्ट्र हा या एका माशापासून मत्स्यशेतीमध्ये क्रांती करू शकेल अशी मला खात्री नाही, तर मला कॉन्फिडन्स आहे, कारण की मी स्वतः व्हिएतनाम देशामध्ये 2 वेळा जाऊन ह्या इंडस्ट्रीला भेट दिलेली आहे आणि ही इंडस्ट्री आपल्याकडे सुरू होणं ही काळाची गरज आहे. आजच्या वेबिनारच्या माध्यमातून जे कोणी ऐकतायत
आपली जस्ट एक असं म्हणू शकतो की मत्स्यशेतीची आपण ओळख घेतोय. सविस्तर याचं प्रशिक्षणही आम्ही देतो आणि आपण याचं प्रशिक्षण घेऊन आपल्याकडे याचं मत्स्यशेती सुरू केली. प्रोफेशनली वेनीच करायला पाहिजे. कंपनी बेस आहे, याच्यामध्ये पूर्णपणे संवर्धनापासून ते प्रक्रियेपर्यंत अशा संधी आहेत. जसं याचं जे फॅट्स याच्या बॉडीमधून आहे, त्याचं फिश ऑइल तयार होतं. याचा जो विसरा असतो, ज्यावेळी फिलेटिंग होतं ते वेगवेगळे पार्ट्स वेगळे केले जातात. त्याचे काटे डोक्यापासून फिश मिल बनतं आणि याच्या विसरापासून खत बनतं, स्किन पासून लेदर बनतं, मांसापासून तुकडी बनते. त्याचा कोणताच भाग वेस्ट जात नाही, त्याच्यामुळे मी याला कल्पमत्स्य म्हणतो. आणि महाराष्ट्रामध्ये जर नील क्रांती आणायची झाली तर हा मासा मोठं योगदान देऊ शकतो, कारण की याचा ग्रोथ रेटही खूप चांगला आहे. त्याला जर व्यवस्थित फिडिंग दिलं तर याची चांगली वाढ होते. आणि अजूनही हा आपल्याकडे व्यवसाय सुरू झालेला नाही. जे कोणी संवर्धन करतात, जे आमचे प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षणार्थी आहेत, ते आता हे सर्व करतायत. पण त्यांचं प्रोडक्शन एवढं कमी आहे, जे टनामध्ये 1 टन 2 टन आहे, त्याच्यामुळे ते जागच्या जागी संपून जातं. 30,000 टन ज्यावेळी फिलेट मी म्हणतो, त्यावेळी आपल्याकडे 60,000 टन माशांचं उत्पादन घेणं गरजेचं आहे आणि ते 60,000 टन निघण्यासाठी आपल्याकडे शेततळ्यामध्ये पिंजरे टाकून मत्स्यपालन करणे गरजेचं आहे. हे नर तिलापिया मासे आहेत, ज्याच्यामध्ये ज्यावेळी ते 28 दिवसानंतर पिल्लू बाहेर येतं त्यावेळी त्याला हार्मोन्स दिले जातात. ज्यावेळी पिल्लू बाहेर येतं त्यावेळी 28 दिवसांकरता त्याला हार्मोन्स दिले जातात खाद्यातून. त्याच्यामुळे जे काही त्याचं लिंग आहे तो मेलच राहतो, कारण की त्याला जे हार्मोन्स दिलं ते मेल कन्व्हर्टिंग हार्मोन्स दिले जातात. त्याच्यामुळे ज्या फिमेल्स असतात त्याही मेलमध्ये कन्व्हर्ट होतात आणि मेल मेलच राहतात. आणि मग अशा प्रकारचं बीज हे 32व्या दिवशी आपल्याला संवर्धनासाठी 1 इंचापेक्षा एक छोटं बीज असतं, ते म्हणजे 20 mm पर्यंत असतं, असं आपल्याला दिलं जातं. मग त्याचं पुढे नर्सरी करायची असते. ते नर्सरीसाठी बायोफ्लॉक पद्धतीने नर्सरी करता येते. त्याचं डॉक्टर मेश्राम सर माझ्या नंतर बोलतील, ते बायोफ्लॉक मध्ये कशा प्रकारे नर्सरी करायची याबद्दल माहिती देतील. तर नर्सरी केल्यानंतर मग त्याची बोटुकली तयार होते आणि मग ही बोटुकली आपण पिंजऱ्यामध्ये संवर्धन करायची आणि मग त्याच्यापासून हे मासे, याचं 6 महिन्याचं क्रॉप आहे. 6 महिन्यात हे मासे 300 ते 500 ग्रॅम या रेंज मध्ये वाढतात. अशा प्रकारे या माशाचं संवर्धन आपल्याकडे करता येतं. हा जिताडा मासा आहे, यालाही मागणी आहे, त्यालाही चांगलं याचंही ब्रीडिंग होऊन बीज उपलब्ध असतं आणि हाही तळ्यामध्ये होतो. हाही कार्निवरस मासा आहे, म्हणजे हा मासेच याला मासे खायला लागतात. आता त्याच्यामध्ये अशी टेक्नॉलॉजी आली की तो लहानपणी त्याला कृत्रिम खाद्य खाण्याची सवय लावली जाते. जसं आम्ही पण एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे की ह्या माशांचं खाद्य विकसित केलेलं आहे की ज्याच्यामध्ये सुके जे बोंबील असतात त्याची जी पावडर असते ती 10% खाद्यामध्ये मिक्स केली तर हा मासा त्याच्याकडे आकर्षित होतो आणि तो खाद्य कृत्रिम खायला लागतो. नाही तर त्याचा पिंड जो आहे तो जिवंत मासे खाण्याचाच आहे. पण त्याला सुरुवातीला ज्यावेळी तो हॅचरीमध्ये असतो त्यावेळी कृत्रिम खाद्य खाण्याची सवय करून विलिंग करतात आणि मग नंतर हा कृत्रिम खाद्य खाऊन पिंजऱ्यामध्ये किंवा तळ्यामध्ये याचं संवर्धन करता येतं. नंतर खेकडे आहेत, हे गोड्या पाण्यातील नाही आहेत, हे निमखऱ्या पाण्यातील खेकडे आहेत, ज्याची टेक्नॉलॉजी आपण विकसित केलेली आहे. याच्यामध्ये 2 प्रकार येतात. लाल खेकडा, त्याला सिल्ला सेराटा म्हणतात सायंटिफिक लँग्वेज मध्ये, आणि हिरवा खेकडा ज्याला सिल्ला ट्रँक्युबेरिका म्हणतात. हा सिल्ला ट्रँक्युबेरिका हा एक्सपोर्ट ओरिएंटेड क्रॅब आहे. मॅक्सिमम साईज त्याची 2.5 ते 3 किलो एवढी आहे. म्हणजे एक खेकडा 2.5 ते 3 किलोचा असतो आणि सिंगापूर, दुबई यासारख्या देशांमध्ये त्याचं एक्सपोर्ट केलं जातं. नॅचरली याचं कलेक्शन केलं जातं आणि एक्सपोर्ट केलं जातं. त्याप्रमाणे याचं संवर्धनही आपल्याकडे आता सुरू झालेलं आहे, कारण की याची हॅचरी चेन्नईमध्ये सुरू झाली. हे समुद्रातले खेकडे आहेत. ही कोळंबी आहे, त्यामध्ये 2 प्रकार येतात. एक गोळ्या पाण्यातील कोळंबी येते आणि एक निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी येते. निमखाऱ्या पाण्यातील कोळंबीमध्ये वेनामी कोळंबीचा समावेश होतो आणि गोड्या पाण्यातील कोळंबीमध्ये मॅक्रोबेकियम रोझमबर्गी म्हणजे पोचा कोळंबीचा समावेश होतो. जे ओपन मोठी धरणं असतात त्याच्यामध्ये याचं बीज सोडून त्याचं त्याच्यामध्ये पालन केलं जातं आणि नंतर ज्यावेळी हे 6 महिन्यामध्ये कोळंबी मोठी होते, 300 ग्रॅम, 500 ग्रॅम, कधी कधी 1 किलो पण होते, तर अशा प्रकारची कोळंबी ही ट्रॅप्स लावून म्हणजे पिंजरे लावून धरणांमधनं पकडली जाते आणि मग ती एक्सपोर्टसाठी कंपन्यांना दिली जाते. अशा प्रकारे हा बिझनेस आहे. आणि जलाशयामधून मेजर जो पोर्शन आपल्याकडे येतो तो जलाशयामधून येतो आणि वेनामी जी आहे ती निमखऱ्या पाण्यातील तलाव करून त्याच्यामध्ये संवर्धन केली जाते. मत्स्यशेतीच्या पद्धती आहेत.
त्याच्यामध्ये पारंपरिक, सुधारित आणि अत्याधुनिक अशा 3 पद्धतींचा समावेश होतो. पारंपरिक मत्स्यशेती म्हणजे आपल्याकडे जी पूर्वी होती ती म्हणजे कोणाकडे तरी परसामध्ये तळं असायचं. मग कुठून तरी बीज मिळायचं, ते बीज तोडायचं आणि त्याला आपलं शिल्लक राहिलेलं अन्न दिलं तर दिलं, कधी नाही दिलं तर नाही दिलं. मग ते मासे स्वतःहूनच वाढायचे. मग 1000 बीज सोडलं तरी 100च वाढायचे, बाकीचे मरून जायचे. आणि मग ते 100 मासे पकडून माणूस सुखी आणि आनंदी राहायचा. कारण की त्याला त्याच्यामध्ये व्यावहारिक दृष्टिकोन नसायचा, त्याला त्याच्यामध्ये प्रोफेशनल काहीच अप्रोच नसायचा. पण आता लोकांना मत्स्यशेतीतील जे आवश्यक खाद्य आहे त्याप्रमाणे प्रमाणात खाद्य इकॉनॉमिक्स बघितलं जातं. म्हणजे एवढे मासे मी सोडले, एवढं खाद्य गेलं आणि एवढं गेलं तर मी एवढे मासे विकून किती, म्हणजे हे इकॉनॉमिकल त्याला बेस आता लोक द्यायला लागलेली आहेत. हे बाबा माझा आर्थिक फायदा होतोय की नाही होतोय. तर ती सुधारित पद्धत आहे ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी ह्या शास्त्रोक्त पद्धतीने केल्या जातात. आणि तिसरी जी पद्धत आहे ती अत्याधुनिक पद्धत आहे ज्याच्यामध्ये रिसर्क्युलेटरी कल्चर सिस्टीम रास याचा समावेश होतो. ही एक अल्ट्रा मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामध्ये पाण्याचं मधून सॉलिड वेस्ट रिमूव्ह केले जातात. नंतर पुढे बायोलॉजिकल फिल्टर मधून तेच पाणी मूव्ह होतं ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया त्यातला अमोनिया वगैरे काढून टाकतात आणि नंतर हे पाणी अल्ट्राव्हायोलेट रेज मधून पास होतं. त्यातले इतर काही व्हायरसेस असतात ते किल केले जातात आणि पुन्हा शुद्ध झालेलं पाणी पुन्हा त्या सिस्टीम मध्ये इन होतं आणि आउट झाल्यावर ते फिल्टर होतं. असं कंटिन्युअस चक्र चालू राहतं. त्याला रिसर्क्युलेटरी ऍक्वाकल्चर सिस्टीम म्हणतात. आणि दुसरी जी पद्धत आहे तिला बायोफ्लॉक म्हणतात, ज्याच्याबद्दल डॉक्टर मिश्रा महोदय सांगतात. मत्स्यशेतीचे प्रकार आहेत पाण्यातील खाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती आणि समुद्रातील मत्स्यशेती. आता मत्स्यशेतीच्या प्रकारामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्यशेती, निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेतीमध्ये खेकडा, जिताडा आणि कोळंबीचा समावेश होतो. आणि समुद्रातील मत्स्यशेती म्हणजे समुद्रामध्ये पिंजरे टाकून मत्स्यशेती करता येते. शासनाने नवीनच आता त्याचा GR आणलेला आहे की ज्याच्यामध्ये समुद्रामध्येही आपण पिंजरा संवर्धन करून मत्स्यशेती करू शकतो. मत्स्यशेतीचं चक्र जर आपण इथे बघाल स्क्रीनवर तर आपल्याला लक्षात येईल की ब्रूडस्टॉक असतो तो 2 वर्षापेक्षा मोठा असतो. नर आणि मादी यांचं जर बाकीच्यांना बाकीच्यांना
प्रतीक्षा मॅडम. हॅलो हॅलो कुठे? हा सर, कंटिन्यू करा तुम्ही. अच्छा. कनेक्ट झाला. हा सर, कंटिन्यू करा. स्क्रीन दिसते का? हो हो, तुम्ही स्क्रीन नाही दिसत आहे अजून. दिसते आता? नाही नाही. परत शेअर करतो मी. हा सर. हा सर. दिसते का? हॉटेलला नाही चालतो स्टार्टरला. नाही सर, अजून दिसत नाही स्क्रीन. दिसते आता? नाही सर. स्क्रीन नाही दिसत आहे. आता दिसते? हो, आता दिसते. तर याच्यामध्ये ब्रूड स्टॉक असतो. ब्रूड स्टॉक यांचं ब्रीडिंग होऊन स्पॉन तयार होतं. स्पॉन हे मत्स्य जिरे असं म्हणतात त्याला. आणि या मत्स्य जिऱ्याचं 15 ते 20 दिवसांमध्ये मत्स्य बीज तयार होतं आणि पुढे 1 महिन्यामध्ये मत्स्य बोटुकली तयार होते. आणि नंतर हे ग्रोआउट मध्ये 10 ते 12 महिन्यात पुन्हा विक्री योग्य होतात. मार्केटमध्ये विक्री, असा हा पूर्ण सर्कल आहे. त्याच्यामध्ये मत्स्य शेती ऑपरेट होते. आता आपण शेततळ्यामध्ये पिंजरा मत्स्य शेती कशा प्रकारे होते हे आपण बघूया. की आपल्याकडे ही जी आहे ही फिलेट आहे, म्हणजे याला माशाची बोटुकली म्हणतात. फिलेट म्हणजे बोटी म्हणतात, मत्स्य मांस असंही म्हणतात. मगाशी मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे अतिशय मोठ्या प्रमाणात आपण इम्पोर्ट करतोय आणि या एका माशापासून हे एवढे प्रोडक्ट्स बनतात. जसं इकडे बघाल तर हे मत्स्य फिलेट आहे, हे फिश ऑइल आहे, फिश मिल आहे, फिलेट आहे आणि इकडे स्किन पासून फिश कुरकुरे आहे, स्किन कुरकुरे हाही प्रोडक्ट बनतो. आता हे का आपल्याकडे अतिशय महत्वाचं आहे की आपल्याकडे मागील त्याला शेततळे योजना आहे. त्या योजनेमध्ये आपल्याला अनेक शेततळी मिळालेले आहेत आणि त्या शेततळ्यामध्ये खोली जास्त असल्यामुळे आपल्याला मासे पकडणं अतिशय कठीण असतं. मासे मोठे खोली जेवढी असते तेवढे मासे वाढत जलद होत नाहीत, कारण की तळ्याला 2 ते 2.5 ते 3 मीटर पर्यंत परमिसिबल आहे. आपली तळे ही मोठी 5-5 मीटरची असतात. तर अशा तळ्यांमध्ये जर पिंजरा टाकला तर आपण हाईट ऍडजस्ट करून त्याच्यामध्ये माशांचं पालन करू शकतो. आणि त्यानुसार आता हे बघायला एवढं मोठं शेततळ आहे आणि त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचं आच्छादन जाळं फाटण्याचे चान्सेस असतात. आणि एका वेळी एवढ्या मोठ्या शेततळ्यामध्ये जर मासे पकडायचे म्हटले तर मॅन पॉवरची खूप गरज लागते
आणि ती मॅन पॉवर येऊन जे मासे आपण काढू त्याचं जर गणित ताळमेळ करायला गेलो तर आपल्याला प्रॉफिटेबल व्हेंचर होत नाही तो. त्यामुळे अशा या शेततळ्यांमध्ये जर पिंजरे टाकले तर एक माणूस मासेमारी करू शकतो. त्या पिंजऱ्यामध्ये अशी सिस्टीम असते की त्याला 4 बाजूनी जर तो पिंजरा उचलला तर आपल्या समोर मासे येतात आणि आपण ते स्कूप करून काढू शकतो. अशा प्रकारे शेततळ्यामध्ये हे आता तुम्ही इथे लक्षात येईल तुम्हाला की एका तळ्यामधून छोट्या मासे जर पकडायला तरी इथे माणसं 4 लागतात, जे ओढजाळ्याने पकडतात. आणि त्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या शेततळ्यांमध्ये असे हे पिंजरे जर टाकले तर ह्या शेततळ्यामध्ये या पिंजऱ्यामध्ये मत्स्यपालन करता येतं. आणि बाकीच्या पाण्यामध्ये उर्वरित पाण्याचा वापर आपण सिंचनासाठी करून झाडांना त्याचं पाणी दिलं तर असं खतयुक्त पाणी जर झाडांना गेलं तर एक नैसर्गिक खतयुक्त पाणी झाडांना मिळून झाडांची वाढही चांगली होते. अशा प्रकारचं हे आहे की त्याच्यामध्ये आपल्या हातामध्ये सर्व हे मासे असतात. त्याच्यामध्ये जे आपण तरंगत असतो त्याच्यामध्ये ही बाजूची जाळी आहे ती आतमध्ये खाली पाण्यामध्ये असते आणि त्याच्यामध्ये तरंगणाऱ्या खाद्य माशांना आपण देतो आणि नर तिलापी आणि पंगाशिस या माशांचं आपण संवर्धन करू शकतो. आणि याच्यामध्ये काही खाद्य जे बाहेर पडतं ते आपण या तळ्यांमध्ये मासे करतो त्यावेळी काही मासे हे खूप जलद वाढणारे असतात. म्हणजे 1000 मासे आपण सोडले तर 100 मासे खूप जलद वाढणारे असतात आणि ते जर आपण त्या पिंजऱ्यामध्ये ठेवले तर इतर 900 माशांना ते खाद्य खाऊन देत नाहीत. मग अशा प्रकारचे 100 मासे हे पिंजऱ्यामध्ये ग्रेडिंग करून आपण वेगळे काढू शकतो आणि त्या दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये शिफ्ट करू शकतो आणि छोट्या माशांना पण त्याच्यामुळे वाढीची संधी मिळते आणि मग आपल्याला गॅरंटेड प्रोडक्शन मिळतं. ओपन तळ्यामध्ये होत नाही. ओपन तळ्यामध्ये ज्यावेळी आपण 1000 मासे सोडतो त्यावेळी त्यातले 100 जे मोठे मासे असतात ते सुसाट वाढतात. मग आपण ज्यावेळी खाद्य टाकतो त्यावेळी ते मोठे मासे मोठे होतात आणि छोटे मासे छोटे राहतात. त्याच्यामुळे मत्स्य उत्पादने हवं तसं मिळत नाही. पण पिंजरा संवर्धनामध्ये हा नुकसान होत नाही. अतिशय सेफ असतात ते पिंजरे कारण की फ्लोटिंग त्याला चांगलं दिलेलं असतं. त्याला धरायला रेलिंग असते आणि आपण जागच्या जागी याचं नियोजन करू शकतो. उद्या माशांना समजा काही सुस्ती आली आजारी पडले तर आपण एवढ्या पिंजऱ्याच्या भागांमध्ये त्यांना औषध पाणी करून त्यांना बरे करू शकतो. मोठ्या तळ्यामध्ये एवढ्या सगळ्या माशांना आपल्याला ते करणं कठीण जातं. असे अनेक फायदे आहेत की आपण शेततळ्यामध्ये पिंजरे टाकले तर आपल्याला त्याच्यापासून चांगलं आर्थिक नफा होऊ शकतो. आणि महत्वाचं म्हणजे याच्यासाठी बेसिक लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते जे कॉस्टली आहे ते आहे शेततळं आणि तेच आपल्या शेतकऱ्याकडे जर उपलब्ध असेल तर ऍडिशनल फक्त एवढं पिंजरे याच्यात टाकले आणि मत्स्यशेती केली तर एका 100 मीटर क्यूबच्या पिंजऱ्यातून 1 टन एवढं प्रोडक्शन गॅरंटेड मिळतं. म्हणजे विचार करा आपण जर एका तळ्यामध्ये 4 पिंजरे टाकले तर 4 टनाचं एका तळ्यातून उत्पन्न निघतं आणि एका टनाला प्रोडक्शन कॉस्ट जी आपली किलोला आहे ती 70 रुपये आहे आणि त्याचा विक्रीचा दर हा 150 आहे. जर आपण होलसेल मध्ये विकला तर 120 दर आहे. म्हणजे निदान 50 रुपये हा होलसेल मध्ये प्रॉफिट मार्जिन एका किलो मागे आहे. एका टनामागे आपण विचार करा तर आपल्याला 50,000 असं याच्यापासून दर वर्षाला प्रॉफिट मार्जिन आहे एका पिंजऱ्यापासून. याचं इकॉनॉमिक्स अतिशय सोपं आणि सरळ आहे. याची इन्व्हेस्टमेंट कॉस्ट जी आहे ती रिकवर होऊन ब्रेक इव्हन यायला 2 वर्षातच आपलं सगळं कॉस्ट निघून जाते पिंजऱ्यांची कॉस्ट आणि निव्वळ नफा चालू होतो. अशा प्रकारे आहे. टेक्नॉलॉजी बंदच पडत नाही कारण की याच्यामध्ये शेतकऱ्याला त्रासच नाहीये. म्हणजे बाबा माझं कापड फाटलं माझे मासेच वाढत नाही किंवा माझे मासे विक्रीला मला त्रास होतो तर याच्यात तो पण त्रास निघून जातो. आपण ज्यावेळी ओपन फार्मिंग करतो त्यावेळी नेटिंग केल्यानंतर जे मासे येतात ते अर्ध मेलेलेच असतात आणि ते आपल्याला विकावेच लागतात. त्याच्यामुळे विकणारा जो असतो त्याला जो विकत घेणारा असतो त्याच्या पुढे आपली मान टेकावी लागते कारण की त्याचे मासे जर नाही विकले गेले तर ते खराब होतील. ह्याच्यामध्ये तसं नाही. याच्यामध्ये आपला जो सेलर आहे तो सेलर एकदम ज्यावेळी मासे विकायला जातो त्यावेळी ते मासे जिवंतच असतात. 5 किलो 10 किलो मासे जर असतील जर 5 किलो संपले तर उरलेले 5 किलो परत पिंजऱ्यामध्ये ठेवून आपण ते दुसऱ्या परत पुढे वाढवू शकतो. म्हणजे ते मरत नाही. लाईव्ह फिश मार्केटिंग याच्यामध्ये सोपं शक्य आहे. ज्यांना कोणाला लाईव्ह फिश मार्केटिंग बिझनेसमध्ये उतरायचं आहे त्यांच्यासाठी ही टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे कारण की याच्यामध्ये लाईव्ह फिश तुम्ही हार्वेस्ट करू शकता आणि लाईव्ह सेल करू शकता. मल्टी स्पीसीज कल्चर याच्यामध्ये पॉसिबल आहे कारण की एकदा आपण ओपन मध्ये मासे सोडले की आपण इतर कार्निवरस मासे सोडू शकत नाहीत. म्हणजे जिताडा मरळ सारखे मासे आपण सोडले तर बाकीच्या माशांना ते खाऊन टाकतात.
केज कल्चर मध्ये एकाच तळ्यामध्ये तुम्ही 10 पिंजरे टाकलेत तर 10 वेगवेगळ्या प्रकारचे मासे तुम्ही सोडू शकता. त्या एकामेकाला त्रास होतो. प्रत्येकाला त्याचं खाद्य देण्याची पद्धत वेगळी असणार, त्याप्रमाणे आपण मॅनेज करू शकतो. अशा प्रकारे अल्ट्रा मॉडर्न अर्बन ॲक्वाकल्चर टाईप सिस्टीम आहे ही, ज्याच्यामध्ये गॅरंटेड रिटर्न्स आहेत. ही टेक्नॉलॉजी जी आहे ती अतिशय फायदेशीर आहे. त्याच्यामध्ये अजून महत्वाचा फायदा म्हणजे उघड्या ओपन फार्मिंग मध्ये कावळे पक्षी आपलं खाद्य पण खातात, माशांना पण उचलून येतात. त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण बर्ड नेट लावतो. त्याच्यामुळे बघा इथे तुम्हाला फोटो दिसेल, कावळे येऊन प्रतीक्षा करतायत की माझ्या पिंजऱ्यामधले मासे मी कधी चोरून खाईन, पण त्यांना ती संधी या टेक्नॉलॉजीमुळे मिळत नाही. ते कदाचित आपल्याला आम्हाला शापही देत असेल की यांच्यामुळे आता आमचं खाद्य आणि मासे मिळायचे बंद झाले. पण शेतकऱ्याचा याच्यापासून फायदा होतो, कारण की जर या कावळ्यांनी खाद्य खाल्लं तर ते खाद्य पण महाग असतं आणि पण महाग असतं. त्याच्यामध्ये आपण बघाल तर एक एरेटर टाकू शकतो आपण की ज्याच्यामुळे ऑक्सिजनची लेवल तळ्यामधली खूप चांगली राहते आणि पण वास येत नाही, कारण की याचा मातीशी संबंधच येत नाही. पिंजरा असतो तो बॉटम पासून 1 मीटर वर असतो, ही जी बॅग असते ती, त्याच्यामुळे मातीशी संबंध येत नाही. त्यामुळे माशांना मातीचा वास येत नाही. एकदम प्रीमियम क्वालिटी मासे तयार होतात. म्हणजे आपण जर फ्राय करून व्यवस्थित ते बासा किंवा तिलापिया दिले तर कोणी रेकग्नाइज करू शकणार नाही की इनलँडचे मासे आहेत म्हणून, कारण इनलँडचे मासेंचं एक त्याला टिपिकल स्मेल हा एक रेकग्नेशन आहे. पण पिंजरा शेतीमध्ये तसा वास येत नाही, कारण की आपण त्याच्यामध्ये प्रोबायोटिक्स टाकतो, प्रजैविक टाकतो तळ्यामध्ये, की ज्याच्यामुळे पूर्णपणे तलावाची मातीमध्ये बॅक्टेरिया जी काही त्यांची विष्ठा पडते ती विष्ठेचं विघटन करतं आणि न्यूट्रिएंट्स रिलीज करतात. आणि अशा प्रकारचं जे चांगलं प्रोडक्टिव्ह वॉटर आहे ते आपल्या तळ्यामध्ये असतं, की ज्याचा शेतीलाही फायदा होतो आणि माशांनाही वास येतो. अशा प्रकारे ही जाळी असते तुम्हाला दाखवण्यासाठी. खाली त्याला सिंकर असतो जो वजनदार असतो, त्याच्यामध्ये ह्या शेप मध्ये राहते आणि या सिंकरचे 4 कॉर्नरला 4 दोऱ्या असतात की त्या वर केल्या की पूर्णपणे केज वर येतो आणि संपूर्ण मासे आपल्या डोळ्यासमोर असतात. मग आपण आपल्याला पाहिजे त्या आकाराचे मासे ग्रेडिंग करून वेगळे करू शकतो. नाही जर कोणाला 1 किलोचा मासा पाहिजे 1 किलो काढून देऊ शकतो, अर्धा किलो पाहिजे अर्धा किलोचा काढून देऊ शकतो. आपण बघाल की हे अशा प्रकारे ज्यावेळी आपण हे तळ्यामध्ये नेटिंग करतो त्यावेळी एवढीच माणसं याच्यामध्ये नेट ओढायला लागतात. आणि इथे आपण जर बघाल तर लक्षात येईल आपल्या आता इथे आपण बघितलं आहे की हा एकटा इथे हार्वेस्टिंग करतो. आता इथे बघाल हा एकटा माणूस हार्वेस्टिंग इकडे कॉन्ट्री बघाल तर हा डिफरन्स आहे. हे फायदे मी आपल्याला सांगितलेलेच आहे. हे 2 मासे आहेत, नर तिलापिया आणि पंगेश. त्याच्यामध्ये आपण मल्टीस्पीसीज ही करू शकतो. हे मत्स्य खाद्य आहे जे साईज नुसार येतं.
त्याच्यामध्ये 1 mm, 2 mm, 3 mm, 4 mm अशा प्रकारे खाद्य आहेत 4 प्रकारची. 1 mm खाद्य हे अर्ली द्यायचं असतं, म्हणजे ज्याच्यामध्ये सुरुवातीला मासा ज्यावेळी लहान असतो त्यावेळी त्याला कमी आकाराचं, तोंड लहान असल्यामुळे कमी आकाराचं खाद्य पण जास्त प्रोटीनचं खाद्य, मग 32 प्रोटीनचं खाद्य. जसा मासा 1 महिन्यानंतर 1 ग्रॅम नंतर 10 ग्रॅमचा होतो, त्यावेळी मग त्याला आपण मोठ्या आकाराचं खाद्य देऊन त्याच्यामध्ये मोठ्या आकाराचं खाद्य देऊन त्याच्यात प्रोटीन कमी करायचं, म्हणजे 32च्या ऐवजी आपण 28 प्रोटीनवर यायचं. नंतर 3 mm चं खाद्य 26 प्रोटीन, 4 mm चं खाद्य 24 प्रोटीन. म्हणजे जसा मासा मोठा होतो तसं प्रोटीन कमी करायचं आणि खाद्याच्या गोळीची साईज वाढवायची. त्याचप्रमाणे फिडिंग करताना पण माशाला सुरुवातीला 10% दराने खाद्य द्यायचं. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर आपल्याला जो खर्च आहे वर्किंग कॅपिटलवरचा 1.5 लाखापर्यंत वर्किंग कॅपिटलवर खर्च येतो. आपला 3 लाखाचा सेल होतो, म्हणजे 1.5 लाखाचं आपल्याला एका पिंजऱ्याचं हे इकॉनॉमिक्स आहे आणि दुसऱ्या वर्षालाच आपलं ब्रेक इव्हन येऊन याच्यामधनं पूर्णपणे हे मग अशी मी दुसरा जो व्यवसाय म्हणालो होतो तो शोभिवंत माशांचा दुकानाचा व्यवसाय, तोही आपण इथे थोडं जाणून घेऊया. याच्यामध्ये आवश्यक बाब अशी आहे की दुकानाचं लोकेशन हे अतिशय महत्वाचं आहे आणि आपल्याला ह्याचं ट्रेनिंग घेऊन टेक्निकल नॉलेज घेणं गरजेचं आहे आपल्याकडे बोलण्यामध्ये, कारण की हा व्यवसाय कसा आहे ऑर्नामेंटल फिश बिझनेस आहे, म्हणजे याच्यामध्ये ही गरज नाहीये अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल याप्रमाणे ही गरज नाहीये. हे गरज नसल्यामुळे लोकांना आपल्याला याचं महत्व पटवून द्यावं लागतं की ह्याच्या ऍक्वेरियम कडे सारखं बघत राहिल्याने बऱ्याच रिसर्च झालेला आहे की त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर आणि अनेक आजार जे आहेत असे मानसिक आजार त्यातून चांगला माणूस रिकव्हर झालेला आहे. तर हे सगळ्या गोष्टी आहेत त्या समोरच्याला पटवून दिल्यावर तो नक्कीच ऍक्वेरियम घेतो आणि ऍक्वेरियमच्या टँकचा बिझनेस हा खूप चांगल्या प्रकारे चालतो. याच्यामुळे तुमच्याकडे विक्री कौशल्य अतिशय महत्वाचं आहे. तर अतिशय सोपं असा सेटअप असतो याच्यामध्ये. एका दुकानामध्ये स्वतःचं किंवा भाड्याचं दुकान लागतं, लोखंडी रॅक्स, काचेच्या टाक्या, एरेटर्स, मासे, खेळणी, ऑक्सिजन सिलेंडर एवढ्यामध्येच हा बिझनेस चालू होतो आणि प्रॉपर नॉलेज आणि ट्रेनिंग घेऊन हा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तर आज आपण मत्स्य शेती आणि पिंजरा शेती याविषयी मार्गदर्शन घेतलं. पुढच्या वेळी आपण मत्स्य प्रक्रिया या विषयावरही मार्गदर्शन घेऊ. आता माझी वेळ संपलेली आहे. आता मला वाटतं मेश्राम सरांचं लेक्चर आहे बायोफ्लॉक फिश फार्मिंग, ते घेते. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. या विषयावरती कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर सर आहेत, त्यांनी विचारू शकता लगेच. तर पुढचा विषय आपण चालू करूया. हॅलो. हा बोला. हा सर, मेजरमेंट काय आहे सर? किती लिटर मध्ये किती मासे सोडले पाहिजे, किंवा असं किती बाय किती फूट मध्ये किती? सुरुवातीला पिंजऱ्याचा विचारताय ना की तळ्याचं? शेततळ्याचं. शेततळ्यामध्ये जर आपल्याकडे बोटुकली असेल, हा बोटुकली म्हणजे 50 mm च्या अबोवला बोटुकली म्हणतात. हा हा. त्याचं 1 पर स्क्वेअर मीटर ते 2 पर स्क्वेअर मीटर एवढं IMC स्टॉकिंग डेन्सिटी आहे. हॅलो. आणि मत्स्य बीज असेल तर 5 प्रति वर्ग मीटर, म्हणजे जे 2.5 म्हणजे 1 इंच ते 1.25 इंचचं असतं. ओके. आणि पिंजऱ्यामध्ये तेच आपण 50 प्रति मीटर क्यूब मत्स्य बीज सोडू शकतो आणि 25 प्रति मीटर क्यूब हे मत्स्य बोटुकली सोडू शकतो. पिंजऱ्यामध्ये बेनिफिट हाच मिळतो की ते एकाच प्लेस मध्ये मूव्ह होतात, त्याच्यामुळे त्यांची पोहण्याची एनर्जी वेस्ट जात नाही आणि मग त्यांची ग्रोथ चांगली होते. बाहेर मोकळ्यामध्ये ते पोहत बसतात जास्त आणि तिथे स्विमिंग एनर्जी लॉस होतो. 80 बाय 100 फूट असेल तर किती सोडू शकतो आपण बीज?
आता ते कॅल्क्युलेट करा ना, मी तुम्हाला सांगितलं ना, 1 ते 2 प्रति वर्ग मीटर, नंतर तुम्ही कन्वर्ट करा ते फूटचं मीटर मध्ये आणि त्याप्रमाणे काढा. गोटुकली असेल तर 1 ते 2 प्रति वर्ग मीटर एवढं लिहून घ्या. ओके. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? सर आपण मेश्राम सरांचं लेक्चर चालू करूया. हो चालेल, ठीक आहे. एक 2च मिनिटात सरांचं पुन्हा लेक्चर चालू होईल. 2च मिनिटं थांबा, लॉग इन करतोय. हॅलो हॅलो, हा बोला. वर्तक सरांना विचारायचं तुम्हाला, हा नवीन शेती चालू करायला मत्स्य शेती काय करावं लागेल? शेती आहे आपली, पाणी आहे आपलं स्वतःच, लाईट्स पण आहे. हे सेशन संपलं की मग विचारा. आता दुसरं लेक्चर चालू होईल. वर्तक सर आता गेलेत बहुतेक, पण ते लास्टला येतील परत. बर, तेव्हा विचारू का? यांचं सेशन संपलं की विचारा परत तुम्ही प्रश्न. बरं, किती वेळ सेशन आहे आता हे दुसरं? आता दुसरं लगेच चालू होईल 2 मिनिटांमध्ये. ठीक आहे, ठीक आहे. हो. हॅलो सर, हा बोला. एक रिक्वेस्ट होती. आता जे मत्स्यपालन संदर्भात जे लेक्चर मिळालं, त्या डॉक्टर सरांचं काही नंबर कॉन्टॅक्ट मिळेल का? हा मिळेल मिळेल. हे लेक्चर आपलं ऑनलाईन युट्यूबला पण असेल महामंडळाच्या, आणि फेसबुकला पण असेल, आणि त्यांचा नंबर आणि सर्व डिटेल्स तुम्हाला ऑनलाईन मिळतील. ओके सर. ठीक आहे ना?
ओके सर, दिसते स्क्रीन, आपण सुरू करा. व्हिडिओ पण चालू आहे. नमस्कार. नमस्ते सर. येतोय आवाज? येतोय? स्क्रीन दिसते? हो, दिसते, आवाज पण येतोय. नमस्कार. मी डॉक्टर शशिकांत मेश्राम, फिश सब सेंटर TMRS पनवेल इथे संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आज आपण जो विषय घेतोय तो जैवपुंज, ज्याला इंग्लिशमध्ये बायोफ्लॉक म्हणतात. जैवपुंज हे मराठी नाव आहे आणि या बायोफ्लॉक टेक्नॉलॉजीचा उपयोग कशा पद्धतीने आपण मासे संवर्धनासाठी किंवा मासे संगोपनासाठी करू शकू त्या संबंधी आपण विस्तृत बोलणार आहे. मला वाटतं तुमच्यातल्या काही लोकांनी बायोफ्लॉक हा शब्द ऐकला असेल. ऐकलाय का कोणी? ऐकलाय हा शब्द बायोफ्लॉक? थोडी नवीन टेक्नॉलॉजी आहे. आता काही जे सरांनी टेक्नॉलॉजी तुम्हाला सांगितल्या त्या थोड्या ओल्ड स्वरूपाच्या अशा काही टेक्नॉलॉजीज आहेत आणि आज जी गरज आहे ती म्हणजे इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीची गरज आहे. जसं आपण पूर्वी फोन होता तो डब्बा फोन होता आणि त्याच्यात फक्त आलेले कॉल आणि गेलेले कॉल एवढंच होतं. त्याच्यानंतर स्मार्टफोन झाला. स्मार्टफोन आल्यामुळे त्यामुळे आपल्यामध्ये व्हॉट्सअप हे ते वगैरे सर्व वापरता येतं, जीपे वगैरे करता येतं आणि त्यामुळे स्मार्टफोनमुळे आपली स्पीड पण टेक्नॉलॉजीची वाढली. त्याचप्रमाणे मासे संवर्धन करताना ह्या जुन्या टेक्नॉलॉजी सोबतच आपल्याला काही नवीन टेक्नॉलॉजीची माहिती करून घेणं गरजेचं आहे. ही थोडी नवीन टेक्नॉलॉजी आहे, स्मार्ट टेक्नॉलॉजी आहे आणि हे स्मार्ट ॲक्वाकल्चर करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. का गरज निर्माण झाली ते आज आपण बघतोय की वातावरणात किती बदल होतात आहेत. अचानक पाऊस पडतो, अचानक ऊन येतं, अचानक मध्ये ते थंडी पडते. आता बघितलं तर आपण कंटिन्यू पाऊस आहे. आज ऑक्टोबर महिना आला तरी पाऊस पडतो आहे. अशा वेळेस ओला दुष्काळ आपल्याकडे पडण्याची शक्यता झाली. मध्ये पूर आला आणि हे पुराच्या दरम्यान वगैरे आपले मासे वाहून जाण्याची शक्यता असते. ह्या सर्व याच्यावर उपाय म्हणजे हे बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी आहे. या सर्वांचं म्हणजे आपल्याला कुठे थांबायची गरज नाही, कारण की असं म्हणू शकत नाही आपण की पूर आला, माझे मासे वाहून गेले आणि मग आता पुढे माझ्याजवळ काही नाही. तर हे इंडोअर टाईपचं कल्चर आहे. तुमचं टेक्नॉलॉजी सर्व तुमच्या हातात असणार आहे. मासे तुमच्या हातात आहे. त्यामुळे पूर येण्याचा संबंध नाही. तिथे वातावरणात बदल होते, माशांची वाढ व्यवस्थित होईल. वातावरणात किती बदल झाले तरी आपल्या या बायोफ्लॉक टेक्नॉलॉजीमध्ये कुठल्याही पद्धतीचा फरक पडणार नाही. आणि म्हणून अशा इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीची, अशा स्मार्ट ॲक्वाकल्चरची आज आपल्याला गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे भारत सरकारने, महाराष्ट्र शासनाने अशा बायोफ्लॉक टेक्नॉलॉजीचं प्रमोशन सुरू केलं आहे. लोकांचं काही म्हणणं आहे की म्हणजे आता ही टेक्नॉलॉजीची गरज काय, किंवा तर इथून पुढे जर आपण 10 वर्षाचा विचार केला, आज आपण सुरुवात करू त्यावेळेस ही आपली मानसिकता होईल, आपल्या लोकांची तयारी होईल की बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी समजून घेऊन त्यामध्ये आपण याच्यात चांगल्या प्रकारे काम करू शकू. दुसरं असं की आज तुम्ही युट्यूबला वगैरे बघितलं तर आपल्या मोबाईलमध्ये बरेच युट्यूब हल्ली असतात आणि सहज तुम्ही जर बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी सांगितलं तर तिथे 50-60 युट्यूब येतात, जे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सांगितले जातात. तर त्या सर्वांवर विश्वास न ठेवता आपण जे युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठाच्या माध्यमातून, शास्त्रज्ञांच्या माध्यमातून जी टेक्नॉलॉजी सांगतो आहे की म्हणजे खरंच ती फ्रुटफुल आहे की नाही, त्याच्यानंतरच आपण पुढे जाणार आहे. आणि म्हणून तशा युट्यूबच्या भरोश्यावर, मोबाईलमध्ये दिसणाऱ्या भरोश्यावर न राहता जे आपण सांगतो तो बेसिक प्रिन्सिपल माहिती करून घ्या या बायोफ्लॉक टेक्नॉलॉजीचं आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये सुरुवात करा असं मला वाटतं. आणि म्हणून हे एक नवीन टेक्नॉलॉजी, इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी आपण
बायोफ्लॉक तंत्रज्ञान म्हणून माहिती करून घेतो आहोत. आता ही टेक्नॉलॉजीचे काही प्रिन्सिपल आहेत ते मी आधी तुम्हाला सांगतो. जैव म्हणजे बायोफ्लॉक, पुंज म्हणजे एकत्र गठ्ठा, याला म्हणतात जैव पुंज टेक्नॉलॉजी. तर याच्यामध्ये काय आहे, जीवाणू आहेत, विषाणू आहेत आणि याच्यामध्ये जे तयार होतात ते सर्व हेट्रोटॉपिक बॅक्टेरिया आहेत. आणि त्या हेट्रोटॉपिक बॅक्टेरिया जसं माणसाच्या शरीरात जवळपास 2 किलो बॅक्टेरिया आहेत आणि ते बॅक्टेरियाच आपलं लाईफ चालवतात. माणूस आजारी पडतो म्हणजे काय होतं, काही अपाय करणाऱ्या बॅक्टेरिया आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि तशा वेळेस माणूस आजारी पडतो. आजारी पडतो म्हणजे ताप येतो त्याला, आपली इम्युन सिस्टीम ऍक्टिव्ह होते आणि ती त्या बॅक्टेरियांना मारण्याचा प्रयत्न करते. पण त्याच वेळेस आपण अँटीबायोटिक घेतो, डॉक्टरकडे जातो आणि त्या सर्व बॅक्टेरिया मारून टाकतो आपण. तसं न करता जर आपण काही घेतलंही नाही तरी या बॅक्टेरियांच्या माध्यमातून आपण आपोआप बरे होणार असतो, फक्त कालावधी थोडा जास्त लागू शकतो. अशा पद्धतीचीच टेक्नॉलॉजी ह्या माशांच्या बाबतीत आहे. तर या माशांमध्ये हे जे हेट्रोटॉपिक बॅक्टेरिया आहेत आपल्याला तेवढे तयार करायचे आहेत आणि ते बॅक्टेरिया जे आहेत ते माशांची आणि पाण्याची काळजी घेणार आहेत. त्यामुळे आपल्याला मासे वाढवण्याची किंवा माशांचं पाणी खराब होईल याची काळजी करायची गरज नाही. ह्या बायोफ्लॉक टेक्नॉलॉजीमध्ये फक्त आपल्याला बॅक्टेरिया वाढवायचे आहेत आणि त्या बॅक्टेरियाला लागणारं जे खाद्य आहे ते त्यांना आपल्याला कार्बन नायट्रोजन या माध्यमातून द्यायचं आहे. आता हे बायोफ्लॉक मध्ये काय आहे तर मासा पण तिथेच आहे, त्याचं खाद्यही तिथेच आहे, त्याची विष्ठाही तिथेच आहे. तेच पाणी आपण पूर्ण संगोपन कालावधीमध्ये, संवर्धन कालावधीमध्ये वापरणार आहोत. म्हणजे एकदा पाणी सुरू केलं की ते 6 ते 8 महिने आपण वापरू शकतो. कुठलंही नवीन पाणी आपल्याला लागणार नाही आणि अशा पाण्यातच आपल्याला बायोफ्लॉक मध्ये हे मासे वाढवायचे आहेत. बायोफ्लॉकची 2 पद्धती आहेत, एक हिरवा आणि तपकिरी. सॉरी, तपकिरी म्हणजे त्याच्यामध्ये झूप्लॅन्क्टन जास्त तयार होतात, त्याला तपकिरी म्हणतात. आणि जर तुम्ही बाहेर गेलात तर हिरवा म्हणजे ग्रीन बायोफ्लॉक तयार होतो आणि त्याला ग्रीन बायोफ्लॉक, हिरवा बायोफ्लॉक असं म्हटलं जातं. हे बायोफ्लॉकचे वेगवेगळे फोटो आहेत की म्हणजे असा पुंजका तयार होतो आपल्या त्या पाण्यामध्ये आणि ह्या पुंजक्याच्या माध्यमातून जे काही उरलेलं खाद्य असतं, विष्ठ असतं, ह्या सर्वांचं प्रोटीन स्वरूपामध्ये खाद्य तयार होऊन एक फूड वेब आपल्या त्या टँक मध्ये तयार होते आणि त्या टँक मध्ये नैसर्गिकरित्या आपल्या टँक मध्ये काही खाद्य जे माशांना मुख्य प्रमुख खाद्य आहे ते खाद्य बनवण्यास सुरुवात होते. हे असे दैवपुंजचा हा अतिशय जवळचा असा मायक्रोस्कोप खाली घेतलेला फोटो आहे की म्हणजे ऍक्च्युअल बायोफ्लॉक काय, तर अशा पद्धतीचे हे पुंजके तयार होतात आणि ते पुंजके कंटिन्यू आपल्याला रोटेशन मध्ये ठेवावे लागतात. हा जैवपुंजाचा आकार आहे वेगवेगळा आणि त्या जैवपुंजाचा आकार किती आहे त्याच्यानुसारच त्याचं फ्लॉक व्हॉल्यूम ठरत असतं आणि फ्लॉक व्हॉल्यूम हा महत्वाचा घटक या बायोफ्लॉकच्या याच्यामधला आहे. आता मूलभूत संकल्पना काय याच्यामध्ये, तर जे काही बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियांना लागणारं खाद्य आपण देतो ते कार्बन आणि नायट्रोजनच्या स्वरूपामध्ये, ते रिसायकल केलं जातं. हे जे काही हेट्रोटॉपिक बॅक्टेरिया म्हटलं ते डिकम्पोज करतात ह्या सर्व उरलेल्या खाद्याला, विष्ठ्याला आणि त्याचं फूड सायकल मध्ये रूपांतर करतात आणि एक नॅचरल खाद्य आपल्या त्या टँक मध्ये तयार केलं जातं. हा याचा बेसिक कल्पना आहे. म्हणजेच काय, आपल्याला इथे फक्त बॅक्टेरियांची संख्या मेंटेन करायची आहे, बॅक्टेरियांची संख्या वाढवायची आहे, बॅक्टेरियाला लागणारं खाद्य म्हणजे कार्बन नायट्रोजन आपल्याला द्यायचं आहे. बाकी माशांची काळजी घेणं, पाण्याची स्क्रीन काळजी शेअर होत घेणं नाहीये, प्लीज. होणार आहे. सर तुमची स्क्रीन शेअर होत नाही, प्लीज स्क्रीन शेअर करा. दिसत नाही? नाही सर, नाही दिसत आहे स्क्रीन. एक मिनिट.
हे स्क्रीन मध्ये बंद पडतं. काय झालं? बघ स्क्रीन बंद पडली मध्ये. झालं. तर इकडे स्क्रीन दिसते ना आम्हाला. दिसते आता? हा. आम्हाला Next, दिसते next. इकडे. हा. तर असे हे बायोफ्लॉकची टेक्नॉलॉजी बेसिक काय तर याच्यात नाही दिसत आहे. हेट्रोटॉपिक बॅक्टेरिया आणि त्यांचं प्रोडक्शन हे एक महत्वाचं आपल्याला याच्यात करणं गरजेचं आहे. आता ह्या जैवपुंजाची गरज काय आहे तर आपण बघितलं तर मत्स्य पालनामध्ये हा स्क्रीन अजून दिसत नाहीये. दिसतच नाही. नाही आता तर दिसत होती. नाही सर. सरांची पण लॉग इन केलं का? काय जाते ते आता शेअर झाली होती. जाते का ते? आता आली का? दिसते. आली का? आली आली आहे. हे बटन दाब साईडला. ओके सर. नाही, हे दाब. बघ जरा पुढे जाते. लेफ्टला येईल. तर हे दिसतंय ना आता? हो दिसते. दिसतंय. तर या मत्स्यपालनामध्ये मुख्य जो खर्च आहे तो खाद्याचाच आहे आणि तो जवळपास 50 ते 60% खाद्याचा खर्च होतो आपला. खाद्याचा वापर जर आपण बघितला तर तो माशांना वापर जो होतोय तो जवळपास 20 ते 30%च होतो. म्हणजे जवळपास 70% खाद्य आपलं वेस्ट जातं किंवा तो तळाशी गाळ म्हणून राहतो किंवा त्याचं उपयोग होतो. मग आता बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी हा उपाय आहे. आता या बायोफ्लॉकला हाय स्टॉकिंग डेन्सिटीला जाता येतं. म्हणजे आपल्याला डबल स्टॉकिंग डेन्सिटी करता येते. डबल ट्रिपल पर्यंत जाता येतं. आपल्याला जर पंग्याचे सारखं मासे असेल तर 5 पट आपल्याला स्टॉकिंग करता येते. तिलापिया असेल तर तिप्पट स्टॉकिंग करता येतं. कटला रोमडिगलसाठी आपल्याला डबल स्टॉकिंग करता येतं. पाण्याचा वापर आपल्याला योग्य प्रकारे करता येतो. बऱ्याच ठिकाणी अशी अडचण असते की प्यायला पाणी नसतं आणि तशा वेळेस आपण मासे संवर्धन कसे करायचं असा प्रश्न पडतो. तर तसा विचार केला तर साधारण आपल्याला एक 10,000 15,000 लिटरची टाकी जरी भरली तरी तेवढ्या याच्यातही आपल्याला मासे संगोपन करता येतात. कमी जमीनमध्ये आपल्याला हे करू शकतो कारण की 10,000 लिटर 15,000 लिटरची टाकी ठेवायला जेवढी जमीन लागेल तेवढी आपल्याला सफिशियंट होतो. म्हणजे तुम्हाला 1 एकरचं किंवा 1 हेक्टरचं तलाव करत बसायची गरज नाही. संसाधनाचा योग्य पद्धतीने आपल्याला वापर करता येईल. आता हे खाद्याच्या जर वेगवेगळ्या पद्धती बघितल्या तर तलावामध्ये आपल्याला नैसर्गिक खाद्य तयार होतं प्लस आपण काही कृत्रिम खाद्य देतो माशांच्या वाढीसाठी. पिंजऱ्यामध्ये नुसतं आपण कृत्रिम खाद्य टाकतो. पण जैवपुंज बायोफ्लॉक टेक्नॉलॉजीमध्ये आपण खाद्य टाकत नाही किंवा खाद्याचा विचार करत नाही. तर इथे आपण कशाचा विचार करतो तो कार्बन नायट्रोजन रेशो याचा मुख्यतः विचार करतो. ह्याचा विचार अशासाठी असतो की हेट्रोटॉपिक बॅक्टेरियांची संख्या आपल्याला वाढवायची आहे आणि ती संख्या वाढवण्यासाठी म्हणून आपण गुणोत्तर मेंटेन करायचे. ते प्रत्येक माशानुसार वेगवेगळं असतं. इथे आता आपल्याला साधारण बायोफ्लॉक सुरू करताना 10:1 अशा पद्धतीचं रेशो मेंटेन करावा लागतो. जो कार्बन नायट्रोजनचा रेशो आपण ज्या पद्धतीने मेंटेन करू त्या पद्धतीने आपल्याला त्या बॅक्टेरियांची संख्या तयार होते आणि ती बॅक्टेरियांची संख्या पाण्याची आणि माशांची दोघांची काळजी घेतात. आता याच्यामध्ये मुख्यतः जर तुम्ही घटक बघितलं तर वेगवेगळे घटक लागतात. ते म्हणजे कार्बन हा महत्वाचा घटक आहे आणि ते कार्बनचे वेगवेगळे स्रोत आपल्याला उपयोगात आणायचे असतात. आता तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या जवळ कमी खर्चात कुठलं कार्बनचा स्रोत मिळतो त्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. जर तुम्ही आता सर्वात चांगला जर स्रोत म्हटला तर तांदूळचा कोंडा म्हणजे भाताचा कोंडा जो आहे
त्याच्याने सर्वात जास्त चांगलं बायोफ्लॉक तयार होतं आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करावा असं मी मुद्दाम इथे सांगेन. पण हरकत नाही, तुमच्या एरियामध्ये जो काही यातला पदार्थ उपलब्ध असेल त्याचा वापर करूनही आपण बायोफ्लॉक साठी कार्बन सोर्स म्हणून वापरू शकतो. दुसरा आहे गुळ. गुळाचा पण आपण कार्बन सोर्स वापरू शकतो. त्याच्यानंतर काकवी आहे, गव्हाचं पीठ आहे. ह्या सर्वांचं कार्बन माहिती करून घेऊन आपण या याच्यात कॅल्क्युलेशनसाठी उपयोगात करायचं आहे. दुसरं साखर आहे. साखरचाही आपण कार्बनसाठी उपयोगात आणू शकतो. त्याच्यानंतर ऊसाचं धसकट, हे असे वेगवेगळे कार्बनचे स्रोत आहेत. ह्या कार्बनच्या माध्यमातून आपल्याला याच्यामध्ये बॅक्टेरियाची संख्या वाढवायची आहे. आता याच्यामध्ये मुख्यतः जर तुम्ही बघितलं तर थोडं इनोव्हेटिव्ह याच्याप्रमाणे आपलं थोडं काही कॅल्क्युलेशन याच्यामध्ये आहे आणि ते कॅल्क्युलेशनच महत्वाचं आहे. तुम्ही मोबाईलमध्ये युट्यूब बरेच बघाल, बायोफ्लॉकमुळे इतकं उत्पादन मिळतं, हे ते वगैरे वगैरे. पण त्यातलं कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे तो कधीच कुठल्या याच्यात तुम्हाला बघायला मिळत नाही. आणि तो कॅल्क्युलेशनचा पार्ट आम्ही इथे थोडा सोपा करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर जे काही कार्बन सोर्स आपण वापरणार आहे ते त्याच्यात किती कार्बन आहे हे माहिती करून घ्यायचं आहे. आता एक एक्झाम्पल म्हणून मी हे घेतलंय. व्हीट फ्लोअर मध्ये 44% कार्बन आहे आणि जर आपल्याला कार्बन नायट्रोजन रेशो 20:1 मेंटेन करायचं असेल तर त्याचं साधारण कॅल्क्युलेशन जे करायचं आहे की त्या कार्बन सोर्स मध्ये किती हे आहे आणि प्लस आपल्याला किती मेंटेन करायचं आहे, त्याच्यानुसार आपण त्याच्यात इतर ठिकाणावरनं येणारा कार्बन याचा विचार करून आपण हे कॅल्क्युलेशन करतो. आणि ते कॅल्क्युलेशन केलं तर 8.64 इंटू 2.27 म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट किती आपल्या पाण्यात टाकावं लागेल त्याचं कॅल्क्युलेशन उत्तर मिळतं. ते म्हणजे 90.61 ग्रॅम. दुसरं नायट्रोजनचा स्रोत म्हणजे आपल्याला थोडक्यात खाद्य. पण इथे आपण खाद्य म्हणून त्याचा उल्लेख करत नाही, याचा उल्लेख करतो तो नायट्रोजन म्हणून करतो. नायट्रोजन आपल्याला पाहिजे असतं आणि ते नायट्रोजनच्या माध्यमातून आपल्याला हे बॅक्टेरिया वाढवायचे असतात. तर याच्यासाठी आपल्याला जे खाद्य आहे ते साधारण प्रथिने टक्केवारी 30% असलेलं खाद्य इथे आपल्याला वापरता येतं. आणि नायट्रोजन आपल्याला रेशोमध्ये पाहिजे ते साधारण 1 पाहिजे आहे. त्यामुळे 20:1 किंवा 10:1, 15:1 असे वेगवेगळे रेशो आपल्याला याच्यात बायोफ्लॉक मध्ये मेंटेन करावे लागतात आणि तशा पद्धतीचे बॅक्टेरिया आपल्या या टँक मध्ये तयार होतात. आता जर साधारण नायट्रोजन किती द्यावं किंवा ते खाद्य किती द्यावं असं जर विचार करायचं म्हटलं त्याच्यातही छोटंसं कॅल्क्युलेशन आहे. ते म्हणजे बायोमास. तुमच्या टाकीमध्ये टोटल किती मासे आहेत, त्यांचं वजन साधारण किती आहे, त्या पद्धतीने आपण याच्यात कॅल्क्युलेट करतोय. तर त्याच्या वजनाच्या 3% आपल्याला खाद्य द्यायचं आहे. जे काही फीड आहे ते त्याच्या वजनाच्या 3% आणि हे साधारण कॅल्क्युलेशन केलं तर साधारण आपल्याला इथे जे मी आता एक्झाम्पल घेतलंय त्याच्यानुसार 10 kg बायोमास आहे आणि तो 10 kg बायोमास आपण जर 3% खाद्याने जर विचार केला तर 300 ग्रॅम फीड आपल्याला टाकावं लागणार आहे. हे 300 ग्रॅम फीड आपण 2 पार्टमध्ये टाकणार असतो, एक सकाळी आणि एक साधारण संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान. असे 2 याच्यात विभागून देणं गरजेचं आहे. आता हे करत असताना या याच्यात आपल्याला कार्बन नायट्रोजन रेशो आहे तो इतर ठिकाणावरून येणारा कार्बन नायट्रोजन याचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला हे एक दुसऱ्या पद्धतीचं आपण हे खाद्य किती टाकल्या गेलं पाहिजे याचं कॅल्क्युलेशन आपण काढलेलं आहे. आणि याच्यात आपण जो रेशो मेंटेन केलाय तो 15:1 आणि त्या 15:1 नुसार जर आपण कॅल्क्युलेट केलं तर साधारण अशा पद्धतीचं आपल्याला डोस देणं गरजेचं आहे. आता मी म्हणतो की बायोफ्लॉक मध्ये मासे वाढतात, पण कसे वाढतात? मग त्यांना खाद्य कमी लागतं असं सुद्धा मी म्हणतोय. तर त्यांना खाद्य कमी लागतं असं कशावरनं म्हणतो? तर त्या बायोफ्लॉकचं ज्यावेळेस आपण विश्लेषण केलं तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की त्याच्यामध्येही प्रोटीन पर्सेंटेज आहे. तर त्या बायोफ्लॉक मध्ये अराउंड 20 ते 40% प्रोटीन पर्सेंटेज आहेत आणि म्हणून आपले मासे बायोफ्लॉक मध्ये चांगल्या पद्धतीने वाढतात. फायबर त्याच्यामध्ये 1 ते 15 आहे, तर कार्बोहायड्रेट 18 ते 35% आहे. म्हणून आपल्याला हा बायोफ्लॉक पर्यायी खाद्य म्हणून सुद्धा उपयोगात येतं.
या याच्यात आता मी तुम्ही बघाल तर हा जो मोठा कोन दिसतो, इमॉप कोन लिहिलेला आहे मी त्याच्यावर, हा एक महत्वाचा पॅरामीटर आहे या बायोफ्लॉक टेक्नॉलॉजीतला, की इमॉफ कोण घेणं गरजेचं आहे. साधारण प्लास्टिकचा पद्धतीचा असं शंकाकृती आकाराचा असतो, त्याच्यावर मार्किंग असतं ml आणि याच्यातनी आपल्याला सॅम्पल मोजायचं असतं की आजच्या दिवशी आपलं बायोफ्लॉकचं फ्लॉक व्हॉल्यूम किती आहे, कारण की हा याच्यातला महत्वाचा घटक आहे. आणि हा फ्लॉक व्हॉल्यूम जर तुमचा व्यवस्थित डेव्हलप झाला असेल आणि तो त्या माशांना किती लागतो हे प्रत्येक माशानुसार, त्याचप्रमाणे त्याच्या विविध अवस्थेनुसार वेगवेगळे लागतं. कारण की ज्यावेळेस आपण मत्स्य जिरे ते मत्स्य बीज किंवा मत्स्य बोटुकली संगोपन करायला सांगतो, तर त्या मत्स्य बोटुकलीला किंवा मत्स्य जिऱ्याला हे बायोफ्लॉक वेगवेगळ्या फ्लॉक व्हॉल्यूम नुसार लागतं. जर मत्स्य जिरे असेल तर त्याला साधारण 2 ते 3 ml पर लिटर इतकंच लागतं. तो ज्यावेळेस फ्राय साईज म्हणजे मत्स्य बीज आकाराचा होतो त्यावेळेस त्याला साधारण 5 ते 8 ml पर लिटर या पद्धतीने राहतो. ज्यावेळेस तो बोटुकले साईजचा होतो तो साधारण आपल्याला 10 ते 15 ml पर लिटर या पद्धतीने ठेवता येतो. आता इथे मी या स्लाइडवर लिहिलंय फ्लॉक व्हॉल्यूम, आणि हा एक कॅल्क्युलेशन केलेलं आहे की श्रिम्प साठी किती लागतं, कोळंबीसाठी किती लागतं, तर 10 ते 15 ml पर लिटर अशा पद्धतीने याच्यात फ्लॉक व्हॉल्यूम गरजेचं आहे. आता हे फ्लॉक व्हॉल्यूम काढत असताना आपल्याला सॅम्पल कसं घ्यायचं हे फार महत्वाचं आहे, कारण की हे सॅम्पल आपल्याला रोज घ्यावं लागतं आणि त्या फ्लॉक व्हॉल्यूम नुसारच आपल्याला निर्णय घ्यावा लागतो की म्हणजे आपल्याला खाद्य टाकावं लागेल किंवा कार्बन सोर्स कमी करावं लागेल किंवा खाद्य कमी करावं लागेल किंवा पाणी वाढवावं लागेल किंवा फ्लॉक व्हॉल्यूम कमी करावं लागेल. त्यासाठी हा फ्लॉक व्हॉल्यूम घेणं रोज महत्वाचं आहे आणि तो पर्टिक्युलर टायमिंग लावून घेणं महत्वाचं आहे. तर किती घ्यायचं आहे तर 1 लिटर पाणी आपल्याला या इमॉप कोन मध्ये टाकायचं आहे. 2 वेगवेगळ्या ठिकाणावरनं जी टाकी आहे तर या साईडने एकदा घ्यायचं आणि त्या साईडने एकदा. किती डीप घ्यायचं तर 15 सेंटीमीटर डीप घ्यायचं आहे. आणि हे फ्लॉक व्हॉल्यूम साधारण आपल्याला सकाळी 10 ते 12 या कालावधीमध्येच घ्यायचं आहे, कारण की जी प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे, फोटोसिंथेसिसची क्रिया आहे ती त्यावेळेस योग्य होते आणि त्याच्यानुसारच आपल्या टँक मध्ये किती फायटोप्लॅन्क्टन किंवा झूप्लॅन्क्टन वाढलंय याचा एक्झॅक्ट डाटा आपल्याला मिळणार असतो आणि त्यानुसारच आपल्याला पुढे आपली सिस्टीम व्यवस्थित चालू आहे की नाही हे कळतं. आणि म्हणून आपल्याला सकाळच्या वेळेस 10 ते 12च्या दरम्यानच फ्लॉक व्हॉल्यूम घ्यायचा आहे. हे काय करायचं, पाणी 1 लिटर घेतलं की साधारण 15 ते 20 मिनिटं आपल्याला सेटल करून ठेवायचं आहे. सेटल झाल्यानंतर तुम्हाला एक, आता मी हे ॲरो दाखवलेला आहे फोटोमध्ये, तिथे फ्लॉक व्हॉल्यूमची डेन्सिटी म्हणजे किती फ्लॉक व्हॉल्यूम आहे आज, साधारण समजा 10 ml पर लिटर दिसतंय मला, तर आजचं 1 लिटरच्या पाण्यामध्ये 10 ml आहे म्हणजे माझी परिस्थिती किंवा माझ्या टँकची परिस्थिती चांगली आहे असं मी म्हणेन. कारण की माझा जो मासा आहे तो साधारण बोटुकली साईजचा असेल आणि त्या बोटुकली साईजच्या कटला किंवा पंगॅशियस किंवा तिलापिया या माशाला साधारण 10 ते 15 ml पर लिटर या पद्धतीचं फ्लॉक व्हॉल्यूम आवश्यक असतं. आता हे बायोफ्लॉक मध्ये बरेचदा असं काही जणांना प्रश्न असतो की म्हणजे सर मी कुठल्या पद्धतीचे मासे त्याच्यामध्ये करू शकतो, कारण की आज मी बरेच ठिकाणी फिरतो आहोत आम्ही आणि माझा पहिला प्रश्न असतो, कारण की नाशिकमध्ये आम्ही काही ट्रेनिंग प्रोग्राम घेतले, त्याच्यानंतर सोलापूरमध्ये घेतले, परवा धुळेमध्ये गेलो होतो आम्ही आणि त्यावेळेस आम्ही असं बघितलं काही शेतकरी अतिउत्साहाने फ्लॉक टेक्नॉलॉजीचा वापर करतात आहेत, पण त्यांना हे कळत नाही की म्हणजे मी ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारतो की बायोफ्लॉक करता का, तर हो करतो सर मी वापरलंय, पण काही जण म्हणतात की म्हणजे आम्हाला वेगळा अनुभव आला. मग मी पहिला प्रश्न विचारतो की तुमच्या टाकीमध्ये फ्लॉक व्हॉल्यूम किती आहे, तर बरेचदा ती लोक म्हणतात हा काही पॅरामीटर आम्हाला माहीतच नाही किंवा मग आम्ही हा पहिल्यांदाच ऐकतो अशा शब्द. तर फ्लॉक व्हॉल्यूम हा अतिशय महत्वाचा आहे आणि तो फ्लॉक जर तयार होत असेल तरच तुम्ही तो बायोफ्लॉक मध्ये मासा वाढवताय असं त्याचा अर्थ आहे. जर तुमचा फ्लॉकच तयार होत नसेल म्हणजे तुम्ही ते नुसते टाकीमध्ये पाणी मेंटेन करताय आणि मासे वाढवण्याचा प्रयत्न करताय, तर तशा याच्यात वाढत नाही. त्याच्यामुळे फ्लॉक व्हॉल्यूम आपला
सांगता आला पाहिजे, तो तयार करता आला पाहिजे आणि तयार करता आल्यानंतरच आपले हे मासे वाढणार असतात. आता याच्यामध्ये साधारण काही मासे याच्यात चांगले वाढतात का, तर तशा पद्धतीचं खाद्य त्या टाकीमध्ये तयार होतं आणि तशा पद्धतीचे खाद्य जर तयार होत असेल तरच तुमचे मासे वाढणार. तुम्ही जर मरळ सारखा मासा त्या बायोफ्लॉक मध्ये करा तर तो मासा त्याच्यामध्ये वाढत नाही, कारण की त्याला लागणारे जे खाद्य आहे ते त्या टाकीमध्ये त्या प्रमाणामध्ये तयार होत नाही. तर त्या टाकीमध्ये कुठले मासे वाढवता येतील चांगल्या पद्धतीने? कटला मासा आहे. आम्ही याच्यावर प्रयोग केलेले आहेत आमच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत. कॉलेज ऑफ फिशरीज मत्स्य महाविद्यालयात 6-6 महिन्याचे, 12 महिन्याचे, वर्षभराचे, 2-2 वर्षाचे प्रयोग केले आहेत. आणि त्या प्रयोगात ते आम्हाला लक्षात आलं की कटला मासा, रोहू मासा, तिलापिया मासा, त्याच्यानंतर ॲक्वेरियम फिश म्हणून गोल्डफिश मासा हे अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवता येतात. आता तुम्ही जर बघितलं तर आजही आपण जे नर्सरी तलाव करतो आहोत ते आपले अर्धन पॉन्ड मध्ये आहेत, मातीच्या तलावामध्ये आहेत आणि हे आउटडोअर आहेत. आज आपण नर्सरी तयार करतो पण त्याच्यामध्ये साधारण जे जगणुकीचं प्रमाण आहे ते जगणुकीचं प्रमाण आपल्याला 28 ते 30% मिळतं आहे. आपण मत्स्यजिरे आणतो, 28-30% ते जगणुकीचं प्रमाण मिळतं. मत्स्यबीज बोटुकली होईपर्यंत अजून कमी मिळतं. आणि ते जगणुकीचं प्रमाण बघितलं तर म्हणजे 70% आपण मासे मारतोय, मत्स्यजिरे मारतोय. आणि त्यांना जर वाचवायचं असेल आणि आपल्याला योग्य पद्धतीने मत्स्यबीज संगोपनाद्वारे तयार करायचं असेल तर बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी ही अतिशय उत्तम आहे. बायोफ्लॉक टेक्नॉलॉजीमध्ये 90-95% सर्वायवल जगणुकीचं प्रमाण मिळतं, कारण की इथे बाहेरचं कुठल्याच उपद्रव नाही, पाणकोंबडी नाही, साप नाही, बेडूक नाही, तुमचे मासे खाणारे बगळे नाही. आणि ही आपल्या शेडमध्ये क्लोज कंडिशन मध्ये, इनडोअर कंडिशन मध्ये आपले संगोपन सुरू असल्यामुळे आपल्याला इतर कुठल्याही याचा त्रास होत नाही. आणि म्हणूनच याच्यामध्ये जवळपास 90 ते 95% आपल्याला जगणुकीचं प्रमाण मिळतं. म्हणजे साधारण तुम्ही लाखभर मत्स्यजिरे टाकले तर 90 ते 95 हजार तुम्हाला मत्स्यबीज मिळणार आहे. अशा पद्धतीचे आम्ही प्रयोग ऑलरेडी केलेले आहे. पंगॅशियस मासा, कटला, रोहू, तिलापिया असे मासे याच्यामध्ये फार चांगल्या प्रकारे वाढतात. आणि तुम्हाला जर बघाल तुम्ही तळ्यातला मासा किंवा टाकीत, साधारण टाकीत वाढवलेला मासा आणि बायोफ्लॉक मध्ये वाढवलेला मासा एवढा चकचकीत दिसतो, एवढा अट्रॅक्टिव्ह दिसतो की तो कंझ्युमरलाही घ्यायला इच्छा होते आणि एकदम त्यांची पोटं सुद्धा फुगलेली असते, कारण की बायोफ्लॉकच्या टाकीमध्ये त्यांना नैसर्गिक खाद्य मिळतं. नैसर्गिक खाद्यामुळे मासे हे चांगल्या पद्धतीने वाढतात. आता हे छोटे छोटे आम्ही काही प्रयोग केलेले आहेत विद्यार्थ्यांच्या मार्फत आणि त्या याच्यातनं काही रेकमेंडेशन आम्ही पुढे आणलेले आहेत. आणि ते रेकमेंडेशन म्हणजे रोहू स्पॉन ज्यावेळेस आपण म्हणजे जे मत्स्यजिरे आहे रोहूचा ते आम्ही ज्यावेळेस आमच्या इथे संगोपन करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस आम्ही डबल स्टॉकिंग डेन्सिटी म्हणजे 2 स्पॉन प्रति लिटर पाण्यामध्ये आम्ही स्टॉक केला. सॉरी, त्याचा CN रेशो होता तो 20:1. अशा पद्धतीने आम्ही त्याचा कार्बन नायट्रोजन रेशो मेंटेन केला आणि हा जवळपास 20 दिवस आम्ही वाढवला. आणि त्या 20 दिवसानंतर आम्हाला मत्स्यबीज आकाराचं म्हणजे साधारण 25 ते 30 मिलीमीटर आकाराचं 95% जगणूक आम्हाला या मत्स्यजिऱ्यांच्या मार्फत मिळालेली आहे. दुसरं आमच्या असं लक्षात आलं की राईस ब्रँड पावडर जी मी म्हटलं की म्हणजे भाताचा कोंडा हा बायोफ्लॉक करण्यासाठी चांगला आहे. बायोफ्लॉक याच्यामध्ये चांगला होतो आणि म्हणून राईस ब्रँड पावडर याची आपण वापर करायचा आहे तो रोहूच्या मत्स्यबीज संगोपनासाठी. दुसरा आम्ही प्रयोग केले की म्हणजे मत्स्यबीज तयार झालं, फ्राय साईज तयार झालं, म्हणजे साधारण 25 ते 30 मिलीमीटर आकाराचं रोहूचं मत्स्यबीज तयार झालं की त्याला लागणारं जे खाद्य आहे ते 30% प्रथिने असलेलं खाद्य आपण शेततळ्यामध्ये वगैरे देतो. पण बायोफ्लॉकच्या याच्यात आम्ही जो प्रयोग केले त्यावेळेस 150 फ्राय पर मीटर क्यूब नुसार आम्ही 90 दिवस वाढवले. त्या याच्यात आम्ही प्रोटीन पर्सेंटेज 25%च खाद्य दिलं, म्हणजे खाद्यावरचा खर्च कमी केला, प्रोटीनचा खर्च कमी केला.
आणि त्याच्या माध्यमातून इथे आपण खाद्याचा खर्च वाढवू शकतो. आणि अशा वेळेस या बायोफ्लॉक मध्ये रोहू माशाचं मत्स्य बीज हे चांगल्या पद्धतीने वाढतं. त्याचप्रमाणे या बायोफ्लॉक मध्ये प्रोटीन पर्सेंटेज जास्त असल्यामुळे आपण हे खाद्याचं प्रोटीन पर्सेंटेज अगदी 15% कमी करू शकतो आणि या माध्यमातून आपला खाद्यावर होणारा खर्च आपण वाचवू शकतो. त्याच्यानंतर तिलापिया माशांवरही आपण काही प्रयोग केलेले आहेत. त्याच्यातही आपल्याला असं लक्षात आलं की म्हणजे राईस ब्रँडच्या माध्यमातून चांगला कार्बन सोर्स उपयोगात येतो आणि हा तिलापिया मासा राईस ब्रँडच्या कार्बन सोर्स मध्ये अतिशय चांगला वाढतो. आता यावेळेस त्याला खाद्य किती टक्क्याचं दिलं आम्ही तर 32 प्रोटीन पर्सेंटेजचं खाद्य दिलं आणि त्याचा फीडिंग रेट जो होता तो साधारण 4% बॉडी वजनाचे आपण दिला. आता तुम्हाला जर तळ्यामध्ये तिलापिया मासे वाढवायची असतील तर 10 ग्रॅमचा मासा लागतो आणि जर तुम्हाला केज मध्ये टाकायचं असेल तर 50 ग्रॅमचा मासा टाकावा लागतो. आता तुम्ही जर या तिलापिया माशाची नर्सरी केली तर त्या नर्सरीच्या माध्यमातून तुम्हाला म्हणजे साधारण हा जो 0.5 सेंटीमीटरचा मासा आपण आणतो म्हणजे फ्राय साईजचा तो जर आपण वाढवत आणला तर त्याला जवळपास महिनाभरात तुम्हाला 10 ग्रॅमचा करता येतो आणि तो 10 ग्रॅमचा मासा तुम्हाला चौबल रेटने विकता येतो. हा साधारण 2 रुपयाने तुम्ही आणला असाल तर 10 ते 15 रुपये पर नग जो 10 ग्रॅमचा मासा तुम्ही नर्सरी रिडिंग मध्ये करणार तो मासा तुम्हाला विक्री योग्य मिळेल. आणि जे तलावामध्ये किंवा केज मध्ये जे तिलापिया करतात त्यांना सीड म्हणून तुम्हाला हे विकता येईल. त्याच्यानंतर गोल्डफिश जो आहे आता काही ठिकाणी आम्ही ऑब्झर्व केलं की म्हणजे थंडी खूप पडते किंवा व्हॅरिएशन जे टेम्परेचरचं आहे ते खूप आहे की म्हणजे सकाळी खूप थंडी असते जसजशी सकाळ होते दुपारपर्यंत बरंच टेम्परेचर वाढतं आणि त्याच्यातलं अंतर जे आहे ते खूप असतं. आणि तशा वेळेस कुठला मासा केला पाहिजे तर शोभिवंत माशामध्ये हा गोल्डफिश मासा अगदी छान प्रकारे बायोफ्लॉक मध्ये वाढतो. विशेष मला सांगायला हे वाटतं की म्हणजे याच्यावरही आम्ही प्रयोग केले. त्यावेळेस आम्ही 300 फ्राय पर मीटर क्यूबने स्टॉक केलेले होते आणि तशा याच्यातही हे मासे अतिशय सुंदररित्या वाढतात. महत्वाचं याच्यामध्ये असं आहे की म्हणजे तुम्ही जर रेग्युलर ॲक्वेरियम फिश टँक मध्ये जर वाढवत असाल तर तुम्हाला रोज सायफन करावं लागतं, दिवसातून 2दा सायफन करावं लागतं, खाद्य टाकावं लागतं. मात्र बायोफ्लॉकच्या टाकीमध्ये तुम्हाला सायफन करायची गरज नाही, खाद्य टाकायची गरज नाही आणि तुम्ही डायरेक्ट हे मासे याच्यामध्ये वाढवू शकता. फक्त तुम्हाला बायोफ्लॉक मेंटेन करायचं आहे. आता ज्यावेळेस मी म्हणतो की इतके फायदे आहेत बायोफ्लॉकचे पण त्याच वेळेस त्या अनुषंगाने काही तोटे पण आहेत आणि ते तोटेही तुम्हाला सांगणं गरजेचं आहे कारण की दुसरं बाजू पण आपल्याला विचार करायचा आहे. याच्यामध्ये तांत्रिक कर्मचारी लागतात. मगाशी मी जे कॅल्क्युलेशन सांगितलं ते जे आपले म्हणजे जुने जाणते फार्मर आहेत त्यांना करणं डिफिकल्ट होतं. तशा वेळेस आमच्या मत्स्य महाविद्यालयामार्फत काही तांत्रिक कर्मचारी तुम्ही ठेवू शकता. दुसरा एक तोटा आहे तो सतत हवेचा पुरवठा आहे. इथे इलेक्ट्रिसिटीचा वापर होणार आहे आणि तो इलेक्ट्रिसिटीचा अखंड वापर आपल्याला इथे लागतो कारण की आपल्याला ब्लोअर चालवायचे आहे कंटिन्यू. याला एरेशन पाहिजे असतं कारण की जो फ्लॉक आहे तो आपल्याला फिरता ठेवायचा आहे. जर तासभर जरी लाईट गेली तरी आपली ही सिस्टम फ्लॉक होईल, मासे सर्व मरून जातील आणि म्हणून आपल्याला याला कंटिन्यू ऑक्सिजन देणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी कंटिन्यू इलेक्ट्रिसिटीचा वापर आपला गरजेचा असतो किंवा जनरेटर किंवा इन्व्हर्टर याचं आपल्याला अरेंजमेंट करणं गरजेचं असतं. या माध्यमातून आपल्याला संगोपनासाठी ही बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी अतिशय सुंदर आहे आणि बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी आपण मत्स्य बीज वाढवण्यासाठी करू शकतो. या मत्स्य बीजासाठी आम्ही ज्यावेळेस त्याचं इकॉनॉमिक्स काढलं म्हणजे किती मासे वाढवायला किती खर्च येतो तर मत्स्य बीजासाठी म्हणजे साधारण 5 पैसे मला या मत्स्य बीज तयार करायला लागतो आणि ते मत्स्य बीज मत्स्य बोटुकली मी साधारण 50 पैशाला विकू शकतो. म्हणजे खर्च जरी आपला वजा केला तर साधारण 25 पैसे एका नगामागे मला फायदा होतो
त्यामुळे मत्स्यबीजासाठी ही टेक्नॉलॉजी अतिशय उत्तम आहे. आता काही जण ही बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी संवर्धनासाठी पण वापरायला इच्छुक आहेत. संवर्धनही करता येतं, पण त्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे, तो म्हणजे इकॉनॉमिक्स अजून बसत नाही. आणि ते इकॉनॉमिक्स बसत नसल्यामुळे आम्ही संवर्धनासाठी अजून रेकमेंड करत नाही. कारण की याची प्रोडक्शन कॉस्टच जवळपास 220-230 रुपये पर किलो पडतंय. आणि जर 220-230 कॉस्ट ऑफ प्रोडक्शन संवर्धनासाठी पडत असेल, म्हणजे मासा वाढवण्यासाठी 1 किलोचा करण्यासाठी, तर तो मासा माझा जवळपास 300 रुपयाला विकला गेला पाहिजे. तरच माझी वसुली होईल, तरच माझे रिटर्न्स मिळेल, इकॉनॉमिक्स बसेल. आणि त्याच्यावर आमच्या मत्स्य महाविद्यालयामार्फत काही प्रयोग सुरू आहेत की सोलार एनर्जीच्या माध्यमातून आपल्याला याचा काही खर्च कमी करता येईल का, याचा जो लागणारा अखंड विजेचा पुरवठा आहे तो कशा पद्धतीने आपण सेव्ह करू शकू. आणि मला खात्री आहे की या याच्यात आपण ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटीचा खर्च बरेचसा कमी करू, त्यावेळेस नक्कीच आपल्याला संवर्धनासाठी म्हणजे ग्रो आउट साठी, मासे वाढवण्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला याचा फायदा होईल. अशा पद्धतीचं हे बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी आहे. आणि तुमच्या पुढच्या भविष्याची वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. तुमचे काही मनात क्वेश्चन जे तयार झाले असतील ते आपण चर्चेच्या माध्यमातून सोडवू. तर तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. हॅलो हॅलो तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. हॅलो सर. हा बोला. नमस्कार, मी सौरभ बोलतो, सोलापूर डिस्ट्रिक्ट. बोला. आपल्याकडे अशा बायोफ्लॉकच्या अशा काही सक्सेस स्टोरीज आहेत का आपल्या पोर्टलवर? होय, आमच्या इथे केंद्रावर आम्ही डेमॉन्स्ट्रेशन एक एक ठेवलेले आहेत. केजचं आहे, बायोफ्लॉकचं आहे, ॲक्वापोनिक्स आहे. आमच्या संशोधन केंद्रावर तुम्ही येऊन बघू शकता. ऑलरेडी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून प्रोजेक्ट सुरू झाले. परवाच आम्ही धुळ्याला एक मोठा प्रोजेक्ट सुरू होण्याच्या मार्गावर आहे. नाशिकमध्ये ऑलरेडी सुरू आहे. पण माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की आता बायोफ्लॉकसाठी जे हे तुम्ही वापरणार आहात ते फक्त मत्स्य बीज संगोपनासाठी करा, मत्स्य बीज तयार करण्यासाठी करा, मत्स्य संवर्धनासाठी करू नका. कारण की ग्रोआउटला अजूनही याच्यात इकॉनॉमिक्स बसत नाहीये. ओके. मत्स्य बीज तयार करण्यासाठी तुम्ही बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी वापरू शकता. हॅलो. हा, आपल्या वेबसाईट वरती आहेत का संगोपन स्टोरीज? आपल्या वेबसाईट वरती आहेत का? होय होय, आमच्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरही आहे. युट्यूबला टाकला तरी मिळेल. आमची वेबसाईट DBSKKV, त्या वेबसाईटला बघा. फेसबुक पेज आहे, त्याच्यात युट्यूब आहे. ठीक आहे, धन्यवाद. अजून कोणाचे प्रश्न? अजून कोणाला काही विचारायचं आहे? कुणाला काही प्रश्न नाही? कोणाला काही प्रश्न असेल तर आपण आज डॉक्टर मेश्राम सर आणि डॉक्टर विवेक सर यांनी आपल्याला जे मत्स्य शेतीपालन व बायोफ्लॉक याविषयीचे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे महामंडळाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आणि पुढे काही मदत लागली तर नक्कीच तुम्हाला आमचे लाभार्थी जे असतील ते संपर्क करतील. तुमचे कॉन्टॅक्ट नंबर आणि ते सर्व लाभार्थ्यांना आम्ही डिस्प्ले करतो. आपण जे सहकार्य केलं किंवा आपण जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल डॉक्टर विवेक सर आणि विश्राम सर यांचे आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.
ओके, थँक्यू व्हेरी मच. काही प्रश्न नसतील तर आम्ही लिव्ह करू. होय.